नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी बापू शंकर, समाधान कोकडेच अकॅडमी या प्लॅटफॉर्मवरती आपलं सर्वांचं स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, नोव्हेंबर महिन्यामध्ये होणारी ग्रुप बी आणि ग्रुप सी ची जी काही पूर्वपरीक्षा आहे, या पूर्वपरीक्षेच्या दृष्टिकोनातून आपण टेस्ट सिरीजच्या माध्यमातून आपण मेंटरशिप प्रोग्राम सुरू केलेला आहे. आणि या मेंटरशिप प्रोग्राममधला पहिली टेस्ट आज झालेली आहे. त्या पहिल्या टेस्टचं आपण चालू घडामोडीचं विश्लेषण पाहिलेलं आहे. आणि आता या लाईव्ह सेशनमध्ये आपण जिओग्राफी म्हणजे भूगोल या विषयाचं काय करणार आहे, आपण एक्सप्लेनेशन पाहणार आहे प्रश्नांचं. आता या ठिकाणी बघा, याच्यामधला पहिला प्रश्न आहे. बघा प्रश्न काय आहे, खालील विधाने विचारात घ्या. या ठिकाणी काय म्हटलेलं, खालील विधाने विचारात घ्या आणि परत इथं म्हटलेलं आहे बरोबर विधाने कोणती आहेत. कारण बघा कोणताही ज्यावेळेस तुम्ही प्रश्न वाचताय त्यावेळेस त्या प्रश्नामध्ये तुम्हाला विचारलेले काय हे सुरुवातीला काय करायचं तुम्हाला शोधायचं आहे आणि त्याच्यानंतर प्रश्न काय करायचा आहे, सॉल्व्ह करायचा आहे. कारण या ठिकाणी सिली मिस्टेक जास्त करून आपले होण्याचे चान्सेस असतात. कारण 60 मिनिटाचा वेळ असतो, 100 प्रश्न असतात आपल्याकडे, आपण स्पीड घेतलेला असतो आणि सिली मिस्टेक कारण बरोबर करण्याच्या नादामध्ये आपण आयोगाने एखाद्या प्रश्नामध्ये तुम्हाला चुकीचं विचारलेलं असतं, चुकीची विधानं विचारलेली असतात आणि आपण काय करत असतो, बरोबर विधान लिहून येतो, म्हणजे अभ्यास करून सुद्धा मार्क आपला काय करतो या ठिकाणी जातो. त्याच्यामुळे पहिल्यांदा प्रश्न, कारण या जुन्या मुलांच्या सुद्धा काय होतात, सांगण्याचं तात्पर्य सांगण्याचं कारण काय, जुन्या मुलांसुद्धा काय होतात या ठिकाणी चुका होतात. त्याच्यामुळं सुरुवातीला जे विचारलेले त्याला काय करायचा, सर्कल करायचा. आता एक स्टेटमेंट बघूया. महाराष्ट्राचे क्षेत्रफळ 3,07,713 चौरस किलोमीटर असून क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्र, बघा क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्र भारतात राजस्थान नंतर दुसऱ्या क्रमांकावरती आहे. आता या ठिकाणी बघा दोन, कारण आयोगाने क्षेत्रफळ जर तुम्ही विचारलं, जिओग्राफीमध्ये ठराविक कंटेंटवरती काय केले जातात, प्रश्न विचारले जातात. कारण आयोगाचा एक पॅटर्न ठरलेला आहे भूगोल या विषयामध्ये. मग या ठिकाणी बघा, या वाक्यामध्ये आपण दोन भाग दिले, दोन प्रकारची माहिती दिलेली आहे. एक माहिती आहे की महाराष्ट्राचं क्षेत्रफळ किती आहे हे भरपूर वेळा विचारले, आगामी काळात सुद्धा तुम्हाला हे काय केलं जाणार आहे, विचारलं जाणार आहे. आयोगाने तर हेक्टरमध्ये सुद्धा काय केलेलं आहे, आयोगाने विचारलंय. चौरस किलोमीटरमध्ये आपण दिलेलं आहे, आयोगाने हेक्टरमध्ये सुद्धा काय केलेलं आहे, पूर्व परीक्षेला 2018ला विचारले. त्याच्यानंतर बघा दुसऱ्या भागामध्ये आपण महाराष्ट्राचा भारतामध्ये कितवा क्रमांक आहे असं दिलेलं आहे. आता या ठिकाणी भारताचा जर आपण विचार केला, 1 नंबरला राजस्थान येतो, 1 नंबरला कुठलं क्षेत्रफळाच्या दृष्टिकोनातून राजस्थान राज्य येतं, 2 नंबरला मध्य प्रदेश येतो, 2 नंबरला काय येतं, मध्य प्रदेश येतो आणि 3 नंबरला महाराष्ट्र येतो. महाराष्ट्र किती नंबरला आहे, 3 नंबरला आहे. आपण ऑप्शनमध्ये काय दिलेलं आहे, 2 नंबर दिलेला आहे. म्हणजे हा जो काय क्रमांक आहे, हा क्रमांक कसा आहे, चुकीचा आहे. या ठिकाणी काय असायला हवंय, तिसरा असायला हवंय. महाराष्ट्र किसवा आहे, तिसरा. आता इथं दुसराच नंबर आपण का दिलेला आहे, कारण आपण ज्यावेळेस लोकसंख्येचा अभ्यास करत असतो, लोकसंख्येमध्ये महाराष्ट्र उत्तर प्रदेश नंतर दुसऱ्या क्रमांकावरती आहे. म्हणून या ठिकाणी आपला जास्त करून गोंधळ होण्याचा चान्स असतो. म्हणून आपण प्रश्नामध्ये काय केलेलं आहे, ही कन्सेप्ट क्लिअर होण्यासाठी म्हणजे हा मुद्दा आपण काय केलेला आहे, समोरच ऍड केलेला आहे. म्हणजे या वाक्यामध्ये पहिला भाग जर आपण पाहिला तर पहिला भाग बरोबर आहे आणि दुसरा भाग जो आहे तो दुसरा भाग कसा आहे, चुकीचा आहे. तुम्हाला परीक्षेमध्ये सेपरेट वाक्य सुद्धा काय केलं जाऊ शकतं, दिलं जाऊ शकतं. म्हणजे पहिलं स्टेटमेंट आपलं काय झालेलं आहे, चुकलेलं आहे. आता त्याच्यानंतर बघा, महाराष्ट्राचा रेखांश विस्तार म्हटलेला आहे, किती आहे, 8 डिग्री इतका आहे. आता या ठिकाणी बघा, महाराष्ट्राचा रेखांश विस्तार आयोगाने, तुम्ही बघा रेखांश विस्तार असेल, अक्षांश विस्तार असेल, आयोगाने रेखांश विस्तारावरती काय केलेत, प्रश्न विचारलेले आहेत. त्याच्यामुळे तुम्हाला रेखांश विस्तार माहीत असणं गरजेचं आहे. आता आयोगाने प्रश्न जर आपण पाहिले तर आयोगाने कुठून कुठपर्यंत विस्तार आहे, आयोगाने असे प्रश्न काय केलेत, विचारलेले आहेत. आपण वेगळ्या पद्धतीने प्रश्न काय केलेला आहे, विचारलेले. एका परीक्षेमध्ये भारताचा विस्तार काय केलेला आहे, अशा प्रकारे म्हणजे किती रेखांश विस्तार झालेला आहे असा प्रश्न विचारलेला आहे. म्हणून महाराष्ट्रावरती आपण काय केलं, तसा प्रश्न तयार केलेला आहे. म्हणजे या ठिकाणी जर महाराष्ट्राचा जर आपण विचार केला रेखांश विस्ताराचा, तर या ठिकाणी बघा 72 डिग्री 36 मिनिट ते 80 डिग्री 54 मिनिट पूर्व, लक्षात ठेवा. तुम्हाला या ठिकाणी काय केली जाते, उत्तर किंवा वेगवेगळ्या दिशा दिल्या जातात आणि तुमचं वाक्य काय केलं जातं, चुकवलं जातं. आयोगाने आतापर्यंत असा विस्तार विचारलेला आहे, कुठून कुठपर्यंत आहे. मग हा 72 ते 80 किती होतो, 8 होतो, लक्षात ठेवा. म्हणून आपण अशा पद्धतीने काय केलेलं, विचारलेलं आहे. कारण महाराष्ट्राचा असा विस्तार अजून विचारलेला नाहीये, पण भारताचा विचारलेला आहे. जर आयोग भारताचा विचारतंय तर महाराष्ट्राचा का विचारणार नाहीये. म्हणून या ठिकाणी असं स्टेटमेंट काय केलेलं आपण तयार केलेलं आहे. दुसरं स्टेटमेंट कसं आहे, बरोबर आहे. या ठिकाणी बघा डिग्री आणि जी एक रेष असते सिंगल, याला काय म्हणतात,
याला मिनिट म्हणतात, लक्षात ठेवा. आणि आयोग या ठिकाणी पूर्व, कारण बघा ज्यावेळेस रेखांश विस्तार सांगितला जातो त्यावेळेस भारत पूर्व भागामध्ये आहे म्हणून काय केला जातो, पूर्व सांगितला जातो. आणि अक्षांश सांगताना भारत कशामध्ये आहे, उत्तर, त्याच्यामुळे इथं उत्तर, कारण दिशामध्ये हा सेम नंबर दिला जातो. आयोग काय करतो, तुमच्या दिशांमध्ये फक्त तुमचा गोंधळ करतो. आता त्याच्यानंतर बघा तिसरं स्टेटमेंट आहे, महाराष्ट्र पठाराची पश्चिम पूर्व लांबी 700 किलोमीटर इतकी आहे. आता या ठिकाणी बघा ज्या महाराष्ट्राच्या लांब्या आहेत त्या परीक्षेमध्ये काय केले जातात, विचारले जातात. 2025 मध्ये ज्या परीक्षा झालेल्या आहेत त्या परीक्षांमध्ये सुद्धा आयोगाने काय केले तर याच्यावरती प्रश्न विचारलेले आहेत. आता महाराष्ट्राच्या लांबीचा जर आपण विचार केला तर महाराष्ट्राची, संपूर्ण महाराष्ट्राची पश्चिम पूर्व लांबी जर किती आहे असं जर आयोगाने विचारलं तर ही 800 किलोमीटर आहे, लक्षात ठेवा. संपूर्ण पश्चिम पूर्व. आपण पठाराची विचारलेली, कुठली विचारलेली आहे, पठाराची विचारलेली आहे. म्हणजे सह्याद्री पर्वताच्या नंतरची सांगायची आपल्याला, कुठली सांगायची, सह्याद्री पर्वताच्या नंतरची. सह्याद्री पर्वताच्या नंतरची किती आहे, 750 किलोमीटर आहे. या ठिकाणी आपण फक्त काय केलेलं आहे बघा, 750 दक्षिण उत्तर का दिलेलं आहे, कारण फक्त आपण आकडेवारीमध्ये काय केलेलं आहे, बदल केलेला आहे. म्हणजे या ठिकाणी किती आहे, 750 यायला हवंय. किती यायला हवंय, 750 यायला हवी आहे. ठीक आहे. इथं आपण पठाराची विचारलेली आहे. आयोगाने बघा आता 2025 मध्ये पश्चिम पूर्व संपूर्ण महाराष्ट्राची विचारलेली, म्हणजे संपूर्ण महाराष्ट्राची किती आहे, 800 किलोमीटर आहे. आणि पठाराची जर तुम्हाला विचारली तर किती असणार आहे, 750 किलोमीटर आहे. आणि त्याच्यानंतर म्हणजे स्टेटमेंट काय झालेलं आहे, चुकलेलं आहे. आणि महाराष्ट्राची उत्तर दक्षिण लांबी किती आहे, 750 आपण दिलेले आहे. या ठिकाणी किती आहे, 700 किलोमीटर आहे. किती आहे, 700 किलोमीटर. म्हणजे या ठिकाणी बघा या ज्या काही लांब्या आहेत या लांब्या तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. जर तुम्हाला महाराष्ट्राची उत्तर दक्षिण जर विचारली तर त्याचं उत्तर काय असणार आहे, 700 किलोमीटर असणार आहे. संपूर्ण महाराष्ट्राची पश्चिम पूर्व जर तुम्हाला लांबी विचारली तर त्याचं उत्तर किती असणार आहे, 800 किलोमीटर असणार आहे. आणि महाराष्ट्र पठाराची जर तुम्हाला पश्चिम पूर्व लांबी विचारली तर त्याचं उत्तर काय असणार आहे, 750 असणार आहे. आगामी काळात सुद्धा या लांब्या काय करा, व्यवस्थित लक्षात ठेवा, कारण अशा लांब्यांवरती रेखांश विस्तारावरती आयोगाने काय केलेत, प्रश्न विचारलेले आहेत. महत्त्वाचा कंटेंट या ठिकाणी आपण काय केलेला दिलेला आहे. म्हणजे हे स्टेटमेंट सुद्धा काय आहे, चुकलेलं आहे. आपल्याला बरोबर फक्त विचारलेलं आहे, बरोबर फक्त पहिलं म्हणजे बी नंबरचं स्टेटमेंट आहे. म्हणजे आपला ऑप्शन क्रमांक आहे तो 1 येतो. म्हणजे या ठिकाणी बघा 72 80 जरी तुम्हाला लक्षात ठेवलं तरी चालेल, 36 54 जरी तुमचं लक्षात नाही राहिलं तरी 72 80 हा रेखांश विस्तार तुम्हाला काय करायचा आहे, व्यवस्थित लक्षात ठेवायचा आहे. आणि पूर्व तुम्हाला काय करायचं, लक्षात ठेवायचं. काय, पूर्व लक्षात ठेवायचं. कारण या ठिकाणी दिशा म्हणजे तुम्हाला कोणत्या बाजूला आहे हे तुम्हाला या ठिकाणी काय केलं जाऊ शकतं, गोंधळात टाकलं जाऊ शकतं. आणि हाच 8 डिग्री इतका काय झालेला आहे, विस्तार झालेला आहे. याचं 1 नंबरचं उत्तर आहे. त्याच्यानंतरचा प्रश्न आपण पाहूया. खालीलपैकी अचूक नसलेले विधान ओळखा. अचूक नसलेलं विधान म्हटलेलं आहे. कसं, अचूक नसलेलं म्हणजे चुकीचं विधान विचारलेलं आहे आपल्याला. अचूक नसले, अचूक म्हणजे बरोबर, बरोबर नसलेलं विधान म्हणजे चुकीचं विधान आयोगाने काय केलं, आयोगाने म्हणजे आपल्या पेपरमध्ये आपण विचारलेले आहे. त्याच्यामध्ये बघा पहिलं स्टेटमेंट आहे, 2025 मधील नवीन आकडेवारीनुसार महाराष्ट्र राज्याला 877 किलोमीटर लांबीचा समुद्र किनारा लाभलेला आहे. समुद्र किनारा हा शब्द खूप महत्त्वाचा, लक्षात ठेवा. इथं किनारपट्टीचा उल्लेख येणार नाही. समुद्र किनारा कन्सेप्ट वेगळा आहे आणि किनारपट्टी कन्सेप्ट कशी वेगळी आहे. किनारपट्टी सरळ असते, समुद्र किनारा झिगझॅग असतो, लक्षात ठेवा. किंवा आतमध्ये गेलेला असतो, बाहेर गेलेला असतो. त्याच्यामुळे समुद्र किनारा, कारण भरपूर पुस्तकांमध्ये समुद्र किनारा आणि किनारपट्टी हे एकच कन्सेप्ट म्हणून काय केलेली दिलेली आहे. आता नवीन आकडेवारी, महाराष्ट्राला यापूर्वीचा समुद्र किनारा जर आपण पाहिला पूर्वीचा तर 720 किलोमीटरचा होता. कधीचा, पूर्वीचा. म्हणजे नवीन आकडेवारी येण्याच्या अगोदर 2025 ला अपडेट आकडेवारी झालेली आहे. आणि महाराष्ट्राचा आता समुद्र किनारा महाराष्ट्राला किती आहे, 877 आहे. हे कसं आहे, बरोबर आहे, लक्षात ठेवा. हे काय आहे, बरोबर आहे. हे तुम्हाला करंटमधून सुद्धा काय केला जाऊ शकतो, प्रश्न विचारला जाऊ शकतो. आणि हा सिलेबसचा आता भाग असणार आहे. त्याच्यामुळे नवीन आकडेवारी काय करायची आहे, अपडेट करून घ्यायची आहे. त्याच्यानंतर म्हणजे पहिलं स्टेटमेंट बरोबर आहे, लक्षात ठेवा. पहिलं स्टेटमेंट काय आहे, बरोबर आहे. जुना पूर्वीचा काय होता, 720 किलोमीटरचा समुद्र किनारा महाराष्ट्राला होता. आता नवीन 2025च्या आकडेवारीनुसार किती आहे, 877 किलोमीटर आहे. नंतरचं दुसरं स्टेटमेंट, भारतातील राज्यांना लाभलेल्या समुद्र किनाऱ्याच्या लांबीनुसार गुजरात, तामिळनाडू, आंध्र प्रदेश नंतर महाराष्ट्र 4थ्या क्रमांकाला येतो. हे स्टेटमेंट सुद्धा कसं आहे, बरोबर आहे. महाराष्ट्राचं 877 लक्षात ठेवा किलोमीटर आहे. बघा आपण पहिल्या स्टेटमेंटमध्ये पहिल्या प्रश्नामध्ये सुद्धा अशाच प्रकारचा कंटेंट काय केला होता, विचारला होता.
की क्षेत्रफळानुसार महाराष्ट्राचा भारतामध्ये क्रमांक किती आहे. त्याचबरोबर इथं प्रश्न आपण काय विचारलेला आहे की भारतामध्ये ज्या राज्यांना समुद्रकिनारे लाभलेले आहेत त्या समुद्रकिनाऱ्यानुसार महाराष्ट्राचा भारतामध्ये क्रमांक कितवा क्रमांक आहे, 4था क्रमांक. हे स्टेटमेंट कसं आहे, बरोबर आहे. भारतामध्ये बघा 9 राज्यांना समुद्रकिनारा लाभलेला आहे. डायरेक्ट तुम्हाला वन लाईनर प्रश्न काय केला जाऊ शकतो, विचारला जाऊ शकतो. 9 राज्यांना समुद्रकिनारा भारताच्या 9 राज्यांना काय झालेला आहे, समुद्रकिनारा लाभलेला आहे. सर्वात जास्त गुजरातला आहे. सर्वात जास्त कोणाला आहे, गुजरातला आहे. 2340 किलोमीटरच्या आसपास काय गुजरातला समुद्रकिनारा लाभलेला आहे. त्याच्यानंतर बघा तमिळनाडू आणि आंध्र प्रदेश दोघांनाही 1000 पेक्षा काय झालेलं आहे, एकाला 1068 किलोमीटरचा आहे आणि दुसऱ्या राज्याला म्हणजेच काय तमिळनाडूला 1068 किलोमीटर आहे, आंध्र प्रदेशला 1053 किलोमीटर आहे आणि 4 नंबरला महाराष्ट्र येतो. महाराष्ट्र किती आहे, 877 किलोमीटर आहे. ही आकडेवारी किमान तुम्हाला 4 राज्यांची आकडेवारी तरी सुरुवातीच्या माहीत असणं अपेक्षित आहे. ज्या क्रमांकाला महाराष्ट्र आहे वरचे 3 राज्य तुम्हाला, कारण बघा 2025 मधली नवीन अपडेटेड आकडेवारी असल्या कारणानं, हा चर्चेतला मुद्दा असल्या कारणानं तुम्हाला परीक्षेमध्ये इथं हमखास तुम्हाला काय केला जाणार आहे, प्रश्न विचारला जाणार आहे. जुनी आकडेवारी सुद्धा काय करायची, लक्षात ठेवायची. त्यानुसार महाराष्ट्राची आकडेवारी समुद्रकिनारा किती आहे, 720. आता इथे तुम्हाला काय विचारले, अचूक नसलेले विधान ओळखायला सांगितले. दोन्ही वाक्य कशी बरोबर आहे, म्हणजे या ठिकाणी ए आणि बी दोन्हीही नाही, लक्षात ठेवा. म्हणजे दोन्ही कशी तर बरोबर आहेत. चुकीची विचारलेत आपल्याला, पण याच्यामध्ये चुकीचं आहे का कुठलं नाही, लक्षात ठेवा. म्हणून या ठिकाणी ऑप्शन क्रमांक काय येतो आपला, ऑप्शन क्रमांक 4 येतो. त्यानंतर बघा खालील योग्य विधानं ओळखा. प्रश्नामध्ये तुम्हाला विचारलेले योग्य. मग आता पहिलं स्टेटमेंट याच्यामधलं बघूया. रिया किनारपट्टी, कालच्या पेपरला सुद्धा याच्यावरती काय केलाय, प्रश्न विचारलाय. कालच्या पेपरला म्हणजेच काय, तुम्ही मुख्य परीक्षा ग्रुप बी ची मुख्य परीक्षा जर पाहिली तर मुख्य परीक्षेमध्ये महाराष्ट्राची जी काही किनारपट्टी ती कोणत्या प्रकारची आहे असा प्रश्न काय केलेला विचारलेला आहे. आणि यापूर्वी सुद्धा रिया किनारपट्टीवरती आयोगाने प्रश्न विचारलेले आहेत. मग ते पूर्व परीक्षेमध्ये सुद्धा विचारले, मुख्य परीक्षेमध्ये सुद्धा विचारले. आता रिया किनारपट्टीचे आपण काय केलेले, पहिल्या स्टेटमेंटमध्ये कन्सेप्ट दिलेली आहे, कारण ही कन्सेप्ट सुद्धा तुम्हाला एखाद्या प्रश्नामध्ये काय केली जाऊ शकते, विचारली जाऊ शकते. रिया किनारपट्टी ही समुद्र किनाऱ्याच्या पाण्याच्या पातळीमध्ये घट झाल्यामुळे तयार झालेला एक विशेष प्रकारचा किनारपट्टीचा भाग आहे. या ठिकाणी पाण्याच्या पातळीमध्ये घट झाल्यामुळे ही रिया प्रकारची किनारपट्टी तयार होते, असं आपण काय केलं, या ठिकाणी वाक्य टाकलेले. पण पोरांनो या ठिकाणी हे वाक्य कसं आहे, चुकीचं आहे. तर पाण्याच्या पातळीमध्ये घट नसते, तर पाण्याच्या पातळीमध्ये वाढ झाल्यामुळे रिया प्रकारची काय होते, किनारपट्टी तयार होते. बघा रिया प्रकारची किनारपट्टी म्हणजेच काय, तुम्ही जर आपण पश्चिम कोकणची किनारपट्टी जर पाहिली तर कोकणच्या किनारपट्टीचं वैशिष्ट्य काय, कोकणामध्ये खाड्या तयार झाल्या आहेत. म्हणजे नद्यांनी आपल्या मुखाशी खाड्या तयार केलेल्या आहेत आणि खाड्या बघा पाण्याची पातळी वाढलेली आहे आणि या खाड्या पाण्याखाली गेलेल्या आहेत. लक्षात ठेवा, किनारपट्टी पाण्याखाली गेलेली यालाच काय म्हणतात, रिया प्रकारची किनारपट्टी म्हणतात. आणि महाराष्ट्राची किनारपट्टी म्हणजे कोकणची किनारपट्टी कशा प्रकारची आहे, रिया प्रकारची आहे. आणि असाच प्रश्न आयोगाने काय केला होता, तयार केला होता. आपली प्रश्नपत्रिका आयोगाच्या पेपरच्या अगोदर तयार झालेली आहे. पहिलं वाक्य कसं आहे, चुकीचं आहे. इथं जर फक्त घटच्या ऐवजी वाढ जर केला तर हे वाक्य काय होतं, बरोबर होतं. हीच याची काय आहे, डेफिनेशन आहे. हीच याची काय आहे, डेफिनेशन आहे. रिया किनारपट्टीची डेफिनेशन लक्षात ठेवा, व्याख्या. कोकण किनारपट्टी रिया प्रकारची आहे. महाराष्ट्राला जी काय किनारपट्टी लागली ती कशा प्रकारची आहे, रिया प्रकारची आहे. आणि त्याच्यानंतर बघा कोकणचा समुद्र किनारा दंतूर प्रकारचा आहे. हे वाक्य सुद्धा तुम्हाला परीक्षेमध्ये काय केलं जाऊ शकतं, विचारलं जाऊ शकतं. हे सुद्धा बरोबर आहे. दंतूर म्हणजेच कसं आहे, अनियमित आहे, लक्षात ठेवा, अनियमित आहे. म्हणजे समुद्र किनारा कसा आहे, अनियमित आहे, लक्षात ठेवा. म्हणजे कोकण किनारपट्टी, कोकणचा जो काही समुद्र किनारा आहे, समुद्र किनारा तो कसा आहे, दंतूर आहे, म्हणजे अनियमित आहे. म्हणून या ठिकाणी हे स्टेटमेंट सुद्धा कसं आहे, बरोबर आहे. असंही स्टेटमेंट तुम्हाला काय, कारण बघा जिओग्राफीमध्ये ज्या काही कन्सेप्ट आहेत पेपरला विचारण्यासारख्या, ज्यांच्यावरती विचारलेले आहेत ते कन्सेप्ट तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. कारण परत परत हे काय केले जातात, विचारलं जातात. याच्यावरती आयोगाने भरपूर वेळा प्रश्न काय केलेला, विचारलेला आहे. आगामी काळात सुद्धा तुम्हाला विचारलं जाईल. योग्य विधान विचारलेलं आहे. बी आणि सी दोन वाक्य कशी तर या ठिकाणी बरोबर आहेत. म्हणजे आपला ऑप्शन क्रमांक काय असणार आहे, 4 नंबर असणार आहे. त्याच्यानंतर बघा खालील योग्य विधानं ओळखा. विधान किंवा विधाने ओळखा. आता या ठिकाणी बघा 3 स्टेटमेंट दिलेले आहेत. याच्यामध्ये बघा महाराष्ट्राच्या पश्चिमेला
आणि अरबी समुद्राला लागून असलेल्या सह्याद्री पर्वताचा प्रस्तरभंग म्हणजे फॉल्ट होऊन कोकण किनारपट्टी तयार झालेली आहे। या शब्दाला खूप महत्त्व आहे, लक्षात ठेवा। आयोग डायरेक्ट हाच शब्द काय करतो तुम्हाला विचारतो। या शब्द म्हणजे या वाक्यातून हा शब्द जर काढला बाहेर तर या वाक्याला अर्थ प्राप्त होत नाही, म्हणून हा शब्द फक्त काय करायचा, पाठ करायचा आहे। प्रस्तरभंग होऊन कोकणची किनारपट्टी काय झालेली, तयार झालेली। स्टेटमेंट कसं आहे, बरोबर आहे। स्टेटमेंट कसं आहे, बरोबर आहे। शब्द फक्त काय करायचा, पाठ करायचा। हा शब्द परीक्षेमध्ये काय केला जातो, दिला जातो। कोकण किनारपट्टीची रुंदी या ठिकाणी आपण काय केलेले, विचारलेली आहे। सर्वत्र सारखी आहे। स्टेटमेंट कसं आहे, चुकीचं आहे, लक्षात ठेवा। कारण अशी माहिती तुम्हाला काय केली जाते, परीक्षेमध्ये विचारली जाते। कोणत्या प्रश्नामध्ये, स्टेटमेंट स्वरूपाच्या प्रश्नामध्ये। कोकण किनारपट्टीची रुंदी सर्वत्र सारखी नाही, म्हणजे उत्तरेला जर आपण पाहिली, उत्तरेला जास्त आहे, लक्षात ठेवा। दक्षिणेला कशी आहे, उत्तरेला कोकण किनारपट्टीची रुंदी जास्त आहे, दक्षिणेला कशी आहे, कमी आहे। दक्षिणेला कशी आहे, कमी आहे। आणि सर्वात जास्त जी काय कोकण किनारपट्टीची रुंदी ती उल्हास नदीच्या खोऱ्यामध्ये आहे। कोणत्या नदीच्या खोऱ्यामध्ये आहे, उल्हास नदीच्या खोऱ्यामध्ये। आयोगाने असाही प्रश्न विचारलेला आहे आणि आगामी काळात सुद्धा अशा प्रकारचा प्रश्न काय केला जाऊ शकतो, विचारला जाऊ शकतो। रुंदी सर्वत्र सारखी आहे हे वाक्य कसं आहे, चुकीचं आहे। उत्तरेला जास्त आहे, दक्षिणेला कमी आहे, हे अशी माहिती तुम्हाला विचारली जाऊ शकते। आणि सर्वात जास्त कोणत्या ठिकाणी आहे, उल्हास नदीच्या खोऱ्यामध्ये आहे। तिसरं स्टेटमेंट बघा, कोकण किनारपट्टीची रुंदी सर्वाधिक उल्हास नदी खोऱ्यामध्ये असून उल्हास नदी कोकणातील सर्वात लांब नदी। बघा आपण प्रश्न तयार करताना काय केलं, एका वाक्यामध्ये म्हणजे एका वाक्याचे दोन दोन भाग आपण तयार केलेले आहेत। आणि आयोगाचा नवीन ट्रेंड जर प्रश्नाचा पाहिला तर आयोगाने काय केलेलं आहे, अशाच प्रकारचे प्रश्न विचारलेले आहेत। म्हणजे आयोग काय करतो, जी मुख्य माहिती ती मुख्य माहिती बरोबर देतोय आणि त्याच्यानंतर त्याच प्रकार म्हणजे त्याच वाक्याच्या रिलेटेड, त्याच फॅक्टच्या रिलेटेड जी काही दुय्यम माहिती ती काय करतो, चुकीची देतोय। संपूर्ण स्टेटमेंट काय करतोय, चुकीचं करतोय। हे आयोगाच्या 2025 मधल्या म्हणजे राज्यसेवेच्या नंतरच्या काय आतापर्यंत 3-4 परीक्षा झालेल्या आहेत, एमपीसीने कंडक्ट केलेल्या, त्या परीक्षांमध्ये अशा प्रकारचा पॅटर्न आपल्याला पाहायला मिळतोय। म्हणून असे प्रश्न आपण काय केले, तयार केले आहेत। बघा या ठिकाणी हे आपल्याला माहिती आहे, कोकण किनारपट्टीची रुंदी सर्वात जास्त उल्हास नदीच्या खोऱ्यात, हे वाक्य बरोबर आहे, लक्षात ठेवा। म्हणजे वाक्य म्हणजे पहिला भाग या वाक्याचा बरोबर आहे आणि दुसरा भाग जर आपण पाहिला, उल्हास नदी कोकणातली सर्वात लांब नदी आहे, हे भाग कसा आहे, हा भाग चुकीचा आहे, लक्षात ठेवा। पहिला भाग बरोबर आहे, दुसरा भाग चुकीचा आहे, म्हणून संपूर्ण स्टेटमेंट काय झालं, चुकीचं झालं, लक्षात ठेवा। तर सर्वात लांब नदी कुठली आहे, वैतरणा नदी सर्वात लांब आहे। वैतरणा नदी कोकणातली 154 किलोमीटर, लक्षात ठेवा। सर्वात लांब नदी कुठली आहे, वैतरणा नदी आहे। परीक्षेमध्ये तुम्हाला हा मुद्दा काय केला जाऊ शकतो, उल्हास नदी खोऱ्यात जरी कोकण किनारपट्टीची लांबी जरी रुंदी जरी जास्त असली तरी सर्वात लांब नदी कुठली आहे, वैतरणा नदी आहे, सर्वात लांब नदी। उल्हास नदीची लांबी जवळजवळ 122 किलोमीटरच्या आसपास आहे, 154 किलोमीटर त्याच्यापेक्षा खूप जास्त लांबी आहे। कारण असे बघा तुम्ही प्रश्न त्यासाठी काय करायचे, जे स्टेटमेंट स्वरूपाचे प्रश्न आयोगाने जर असे दोन दोन भाग एकाच वाक्यात जर विचारले तर काळजीपूर्वक दुसरा भाग पाहायचा आहे। कारण आयोग पहिला भाग शक्यतो कधी चुकीचा देत नाहीये। आयोगाने आतापर्यंत आयोगाच्या प्रश्नांचा ट्रेंड जर आपण पाहिला तर आयोगाने पहिले भाग काय केले तर बरोबर दिलेत आणि दुसरे भाग काय केले, चुकवलेले आहेत। म्हणून या ठिकाणी एवढी काळजीपूर्वक काय करायची, माहिती पाहिजे आहे। या ठिकाणी आपल्याला काय विचारलं, योग्य विधान। योग्य विधान कुठलं आहे, 4 नंबरचं योग्य विधान आहे। योग्य विधान कुठलं आहे, 4 नंबरचं आहे। नंतरचा क्वेश्चन आपण पाहूया, खालील अचूक नसलेले विधान ओळखा। अचूक नसलेलं, बघा अचूक नसलेलं म्हणजे अयोग्य विधान या ठिकाणी आपल्याला विचारलेलं आहे। बघा सह्याद्रीच्या पूर्वेकडील उतारावर पावसाचे प्रमाण वाढत जाते। जर हा महाराष्ट्र आपण जर पाहिला, इकडे लक्ष द्या, मग या ठिकाणी हा सह्याद्री, लक्षात ठेवा, हा काय आहे, सह्याद्री आहे। इकडे कोकण येतो, लक्षात ठेवा, इकडे काय येणार आहे, कोकण येणार आहे आणि इकडे काय येणार आहे, महाराष्ट्र पठार येणार आहे, महाराष्ट्र पठार येणार आहे, ठीक आहे। तुम्ही जर सह्याद्री, हा काय आहे, सह्याद्री आहे, हा काय आहे, सह्याद्री, मग सह्याद्रीच्या पूर्वेकडील उतारावरती म्हणजे या भागावरती, या उतारावरती, पूर्वेकडील उतारावरती पावसाचं प्रमाण कसं आहे, जास्त आहे। हे वाक्य लक्षात ठेवा, स्टेटमेंट, कारण या कन्सेप्टवरती आयोगाने काय केलेत, प्रश्न विचारलेले आहेत। मग या ठिकाणी हा जो काय महाराष्ट्रातला सह्याद्री आहे, या भागाला पश्चिमेला म्हणजे कोकणामध्ये जर आपण पाहिलं तर पावसाचं प्रमाण खूप जास्त आहे, लक्षात ठेवा। पण ज्यावेळेस वारे, नैऋत्य मान्सून वारे इकडे येतात, लक्षात ठेवा, सह्याद्री ओलांडून
त्यावेळेस पावसाचं प्रमाण काय होतं, कमी होतं. आणि म्हणून सह्याद्रीच्या पूर्व भागामध्ये पावसाचं प्रमाण काय होतं, कमी होतं. म्हणून या प्रदेशाला पर्जन्य छायाचा प्रदेश म्हणतात. कुठला प्रदेश म्हणतात, पर्जन्य छायाचा प्रदेश. जो मावळचा पट्टा आहे लक्षात ठेवा, या मावळच्या पट्ट्यामध्ये, या पर्जन्य छायाच्या प्रदेशामध्ये महाराष्ट्रामध्ये पावसाचं प्रमाण कसं आहे, कमी आहे. आपण फक्त त्याच्या उलट दिलेलं आहे, कारण आपण एक लॉजिक लावतो, सह्याद्रीच्या जवळ आहे, सह्याद्रीमध्ये जास्त प्रमाणामध्ये पाऊस पडतो. पण या ठिकाणी पावसाचं प्रमाण ही जी काही कन्सेप्ट आहे, म्हणजे एका बाजूला इकडे पाऊस पडतो, दुसऱ्या बाजूला पडत नाहीये, आणि या बाजूला जो काही पडणारा पाऊस आहे याला प्रतिरोध प्रकारचा पाऊस म्हणतात. लक्षात ठेवा, याला कसला पाऊस म्हणतात, प्रतिरोध प्रकारचा पाऊस. कारण वारे याला म्हणजे अडवले जातात, अडवले गेल्यानंतर पाऊस पडतो. आणि इकडे पर्जन्य छायाचा प्रदेश, हा कोणता प्रदेश आहे, पर्जन्य छायाचा प्रदेश. या कन्सेप्टवरती सुद्धा आयोगाने प्रश्न विचारलेले आहेत. म्हणजे पहिलं वाक्य काय झालेलं आहे, चुकलेलं आहे. पश्चिम घाट महाराष्ट्रामध्ये सह्याद्री पर्वत या नावाने ओळखला जात असून तो भारताच्या 6 राज्यांमध्ये पसरलेला आहे. किती राज्यांमध्ये पसरलेला आहे, 6 राज्यांमध्ये पसरलेला आहे. बघा, पश्चिम घाटाचा, आता पश्चिम घाट म्हणलं संपूर्ण भारतात जर विचार केला तर संपूर्ण भारतामध्ये त्याला पश्चिम घाट म्हणतात. म्हणजे हा जो काही भारत आहे, लक्षात ठेवा, हा जो काही भारत आहे आणि या ठिकाणी जो काही घाट आहे याला काय म्हणतात, पश्चिम घाट म्हणतात. याला काय म्हणतात, पश्चिम घाट म्हणतात. संपूर्ण भारताचा जर विचार केला तर संपूर्ण भारतामध्ये याची लांबी 1600 किलोमीटर आहे संपूर्ण भारतामध्ये. आणि महाराष्ट्राचा जर विचार केला तर महाराष्ट्रामध्ये 440 किलोमीटर आहे. लक्षात ठेवा, ठीक आहे. कारण या दोन्ही लांबे तुम्हाला परीक्षेमध्ये काय केले जातात, विचारल्या जातात. आता या ठिकाणी यूपीएससीने प्रश्न तुम्हाला विचारला होता, काय विचारला होता, की पश्चिम घाट किती राज्यांमध्ये पसरलेला आहे. बघा, या ठिकाणी भरपूर जणांचं कन्फ्युजन होतं, कोण 5 म्हणायचे, पण पश्चिम घाट हा भारताच्या 6 राज्यांमध्ये पसरलेला आहे. त्याच्यामध्ये सुरुवात गुजरातमध्ये सुद्धा आहे. लक्षात ठेवा, गुजरात आहे, त्याच्यानंतर महाराष्ट्र येतो. 6 राज्य महत्त्वाची तर लक्षात ठेवायची, कारण भरपूर रेफरन्स बुकमध्ये याचा उल्लेख केलेला नाही. त्याच्यानंतर गोवा येतो, त्याच्यानंतर कर्नाटक येतो, त्याच्यानंतर बघा केरळ आणि तमिळनाडू. या 6 राज्यांमध्ये काय झालेला आहे, हा पसरलेला आहे. कोण, पश्चिम घाट पसरलेला आहे. महाराष्ट्राचा जर विचार केला, पश्चिम घाटालाच महाराष्ट्रामध्ये काय म्हणतात, सह्याद्री म्हणतात. महाराष्ट्रातली लांबी तुम्हाला परीक्षेमध्ये विचारली जाते, भारताची एकूण लांबी काय केली जाते, विचारली जाते. महत्त्वाची कन्सेप्ट आहे. म्हणजे दुसरं स्टेटमेंट काय आहे, दुसरं स्टेटमेंट आपलं बरोबर आहे. 6 राज्यांमध्ये पसरलेला आहे. सह्याद्री पर्वताची उंची महाराष्ट्रामध्ये उत्तरेकडे काय होते, वाढत जाते. बघा, ही कन्सेप्ट सुद्धा खूप महत्त्वाची, लक्षात ठेवा. सह्याद्री पर्वत जर महाराष्ट्रामध्ये जर तुम्ही फक्त विचार केला, कुठे, महाराष्ट्रामध्ये जर विचार केला तर महाराष्ट्रामध्ये सह्याद्री पर्वतात दक्षिणेकडून उत्तरेकडे जाताना याची लांबी उंची काय होते, वाढत जाते. म्हणून कळसुबाईचं उत्तरेकडे काय, कळसुबाईचं सर्वोच्च जे काय शिखर आहे महाराष्ट्रातलं ते उत्तर म्हणजे सह्याद्रीमध्ये आहे, उत्तरेकडे आहे. आणि भारताचा जर विचार केला, तुम्हाला जर आता उलट आहे, महाराष्ट्रामध्ये जर म्हटलं तर महाराष्ट्रामध्ये सह्याद्रीची उंची दक्षिणेकडून उत्तरेकडे जाताना काय होते, वाढत जाते. पण भारताचा जर विचार केला तर भारतामध्ये उत्तरेकडून दक्षिणेकडे जाताना काय होतं, ही उंची वाढत जाते. दोन्ही वेगवेगळ्या कन्सेप्ट आहेत. म्हणजे भारत आणि महाराष्ट्रामध्ये उलट आहे. आणि परीक्षेमध्ये हे वाक्य काय केले जातात, तुम्हाला विचारले जातात. इथं जर भारताचा पश्चिम घाट भारतात जर असता तर उत्तरेकडून दक्षिणेकडे काय होते, वाढत जाते. ठीक आहे. म्हणजे या ठिकाणी आपण महाराष्ट्र विचारलेला आहे. म्हणजे बी आणि सी या ठिकाणी स्टेटमेंट कसे आहेत, बरोबर आहेत. आपल्याला काय विचारले, अचूक नसलेले विधान ओळखाय सांगितलेले. म्हणजे पहिलं स्टेटमेंट कसं आहे, चुकीचं आहे. ठीक आहे, पहिलं स्टेटमेंट कसं आहे, चुकीचं आहे. त्याच्यानंतर बघा नंतरचा क्वेश्चन बघा. या ठिकाणी कन्सेप्ट जास्त करून आहेत आणि कन्सेप्ट तुमच्या क्लिअर होणं खूप गरजेचं आहे. कन्सेप्ट आपल्या क्लिअर होणं खूप गरजेचं आहे. परीक्षेमध्ये कन्सेप्टवरती काय केले जातात, जास्त करून प्रश्न विचारले जातात. आता त्याच्यानंतरचा प्रश्न, शंभू महादेव डोंगर रांगाविषयी खालीलपैकी योग्य विधान ओळखायला सांगितलेलं आहे. बघा, एखादी महाराष्ट्र पठारावरती ज्या काही रांगा पसरलेल्या आहेत, समांतर रांगा ज्या काही पसरलेल्या आहेत, त्या रांगांवरती सुद्धा काय केले जातात, नेहमी आयोग प्रश्न विचारतो. त्याच्यामुळे त्या रांगांच्या रिलेटेड कन्सेप्ट तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. एक तर आयोग तुम्हाला सेपरेट रांगेवरती प्रश्न विचारेल. त्याचबरोबर आयोगाने बघा 2025 मधल्या कालच्या ग्रुप बीच्या मुख्य परीक्षेमध्ये सुद्धा आयोगाने प्रश्न विचारला. ह्या ज्या काही रांगा आहेत पठारावरच्या, या रांगांचा उत्तरेकडून दक्षिणेकडे क्रम काय केला, विचारलेला आहे. त्याचबरोबर आयोग तुम्हाला प्रश्न विचारतो, जे काही पर्वतरांगा आहेत, या पर्वतरांगांनी कोणत्या नद्यांची खोरी वेगळी केलेली आहे, त्या नद्यांची खोरी तुम्हाला माहीत असणं गरजेचं, कारण आयोगाने इथं सातत्याने काय केलेत, प्रश्न विचारलेले आहेत. आता एक एक स्टेटमेंट आपण काय करूया, पाहूया. सह्याद्री पर्वतापासून या डोंगर रांगा पुढे सरळ पूर्वेस जातात.
कोणत्या शंभू महादेव डोंगर रांगा. मग या ठिकाणी पुढे आपण काय म्हटलंय बघा, पुढे जातात पण सरळ पूर्व दिशेला जात नाहीत, लक्षात ठेवा. पुढे आग्नेयेकडे जातात, पुढे कुठे जातात, आग्नेयेकडे जातात. म्हणून हे स्टेटमेंट कसं आहे, हे स्टेटमेंट चुकीचं आहे. कुठे जातात, पुढे तसंच आग्नेयेकडे. या रांगा थोड्या झुकलेल्या आहेत, पठारावच्या रांगा आग्नेयेकडे झुकलेल्या आहेत. तिथे काय आपण शब्द वापरलाय, सरळ पूर्व दिशेला जातात. कन्सेप्ट क्लिअर असणं खूप गरजेचं आहे. म्हणजे पहिलं वाक्य कसं आहे, पहिलं वाक्य चुकीचं आहे. दुसरं वाक्य बघा, गोदावरी नदीच्या दक्षिणेस शंभू महादेव डोंगर रांगा आहेत. गोदावरी नदीच्या दक्षिणेस शंभू महादेव डोंगर रांगा आहेत. आता या ठिकाणी आपण थोड्या वेगळ्या पद्धतीने काय केलं, स्टेटमेंट तयार केलेले आहेत. आयोग या ठिकाणी एक पर्वतरांग कोणत्या दोन नदी खोऱ्यांना वेगळी करते, असे प्रश्न आयोगाने काय केलं, विचारलेले आहेत. बघा, शंभू महादेव डोंगर रांग कोणत्या नदीच्या दक्षिणेला आहे, भीमा नदीच्या दक्षिणेला. म्हणजे हे स्टेटमेंट कसं आहे, चुकीचं आहे. या ठिकाणी असायला पाहिजे भीमा नदी. या ठिकाणी काय असायला पाहिजे, भीमा नदी असायला पाहिजे. आणि या रांगांचा म्हणजे शंभू महादेव डोंगर रांगांचा विस्तार या ठिकाणी विचारलेला आहे. रायरेश्वर पासून शिंगणापूर पर्यंत काय झालेलं आहे, याचा विस्तार पसरलेला आहे. हे वाक्य कसं आहे, बरोबर आहे. योग्य विधान आपल्याला ओळखायला सांगितलेलं आहे. 2 नंबरचं जे काही विधान आहे ते 2 नंबरचं विधान कसं आहे, बरोबर आहे. बघा, असंच तयारी करताना मग ज्या काही रांगा आहेत, मग सातपुडा पर्वतरांग असेल महाराष्ट्राच्या उत्तरेकडे, त्याच्यानंतर सातमाळा अजिंठा डोंगर रांग असेल, हरिश्चंद्र बालाघाट डोंगर रांग असेल, आणि आत्ता आपण पाहिलेली शंभू महादेव डोंगर रांग असेल. या संपूर्ण डोंगर रांगांची माहिती तुम्हाला असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर सह्याद्रीची माहिती सुद्धा काय करायची आपल्याला व्यवस्थितपणे, म्हणजे परीक्षेला जाताना व्यवस्थित पाहिजे आहे. नंतरचा क्वेश्चन आपण बघूया, खालीलपैकी कोणती डोंगर रांग गोदावरी भीमा अशा प्रकारचे आयोगाने जास्त करून प्रश्न विचारलेले आहेत. आणि बघा, आपल्या नोट्समध्ये जशी माहिती दिलेली आहे तसा प्रश्न आता ग्रुप बीच्या मुख्य परीक्षेला आयोगाने काय केलं, विचारलेला आहे. आता या ठिकाणी बघूया, अशा प्रकारच्या प्रश्नांची माहिती सॉल्व्ह करताना बघा आपण या ठिकाणी काय करूया, डोंगर महाराष्ट्र म्हणजे महाराष्ट्रातल्या डोंगर रांगा पठारावच्या कशा आहेत बघून घ्या. सातपुडा पहिल्यांदा बघा, सर्वात उत्तरेला कुठली आहे, सातपुडा आहे. त्याच्यानंतर सातमाळा, त्याच्यानंतर कुठली आहे, सातमाळा अजिंठा आहे, सातमाळा अजिंठा आहे. त्याच्यानंतर हरिश्चंद्र बालाघाट आहे, हरिश्चंद्र बालाघाट, ठीक आहे. आणि त्याच्यानंतर शंभू महादेव डोंगर आहे. त्याच्यानंतर काय, शंभू महादेव. आता या ठिकाणी बघा 2-2 रांगा तुम्हाला नावं दिसतात. ही पहिली रांग उत्तरेला आहे थोडीफार, आणि दुसरी रांग कारण हे आग्नेयेकडे गेलेले आहेत, म्हणजे दुसऱ्या रांगा थोड्या दक्षिणेला येतात. तुम्हाला असाही प्रश्न काय केला जाऊ शकतो, विचारला जाऊ शकतो. इथं वरती काय कुठली येते, नर्मदा येते. कुठली येते, नर्मदा येते. त्याच्यानंतर इथं कुठली येते, तापी येते. त्याच्यानंतर इथं कुठली येते, गोदावरी येते. इथं कुठली येते, गोदावरी येते. इथं कुठली येते, भीमा येते. इथं कुठली येते, भीमा येते. आणि इथं कुठली येते, कृष्णा येते. बघा, म्हणजे या नद्या या ठिकाणी बघा, या नद्या आणि या पर्वतरांगा, या नद्या आणि पर्वतरांगा बघा, याचा अर्थ काय होता की सातपुडा पर्वतरांगेने नर्मदा आणि तापी नदीची 2 खोरी काय केलेत, वेगळी केलेली आहेत. सातमाळा अजिंठा डोंगर रांगाने तापी आणि गोदावरीची खोरी वेगळी केलेली आहेत. हरिश्चंद्र बालाघाटने गोदावरी आणि भीमाची खोरी काय केल्यात, वेगळी केलेली आहेत. आणि शंभू महादेव डोंगराने भीमा आणि कृष्णाची खोरी काय केल्यात, वेगळी केलेली आहेत. ही डायग्राम तुम्हाला काय करायची, लक्षात ठेवायचे. याच्यावरती नेहमी प्रश्न आयोग काय करतो, विचारतो. आगामी काळात सुद्धा तुम्हाला काय केला जाईल, विचारला जाईल. आणि या ठिकाणी आयोगाने आता मुख्य परीक्षेला या रांगांचा क्रम काय केलेला विचारलेला आहे, या पठारावच्या रांगा सगळ्या, ठीक आहे. आपला इथं प्रश्न काय, गोदावरी भीमा कोणत्या नद्याच्या दरम्यान आहे, गोदावरी, हरिश्चंद्र बालाघाट. म्हणजे आपलं उत्तर काय आहे, 3 नंबरचं आहे. ही डायग्राम फक्त काय करायची, लक्षात ठेवायची. या डायग्राम तुम्हाला भरपूर प्रश्नाची उत्तरं सॉल्व्ह करता येतील. नंतरचा क्वेश्चन आपण पाहूया. योग्य विधान या ठिकाणी ओळखायला आपल्याला सांगितलेलं आहे. विधानं कोणती, विधानं कशी, योग्य विधानं बघा. तापी नदी, तापी नदी महाराष्ट्रातील उत्तरेकडील खोल घळीतून वाहणारी महत्त्वाची नदी आहे, लक्षात ठेवा. तापी नदी आपण या डायग्राम मध्ये पाहिलेली आहे, या डायग्राम मध्ये पाहिलेली आहे. हे महाराष्ट्र पठार आहे आणि तापी नदी आपल्याला उत्तरेकडे पाहायला मिळते. तापी नदी उत्तरेकडे आपल्याला पाहायला मिळते. महाराष्ट्रात जर विचार केला तर महाराष्ट्रामध्ये तापी नदी 208 किलोमीटर वाहते. महाराष्ट्रामध्ये तापी नदी किती आहे, 208 किलोमीटर आहे. आणि संपूर्ण भारताचा जर विचार केला 724 किलोमीटर तिची एकूण लांबी आहे संपूर्ण भारताचा. भारतामध्ये 724 किलोमीटर, महाराष्ट्रामध्ये 208 किलोमीटर आहे, उत्तरेला आहे आणि खोलगळीतून वाहते. म्हणजे हे स्टेटमेंट कसं आहे,
बरोबर आहे, लक्षात ठेवा. हे स्टेटमेंट कसं आहे, बरोबर आहे. दुसरं वाक्य बघूया. तापी नदी भारतातील सर्वात लांब पश्चिम वाहिनी आहे. पश्चिम वाहिनी नद्यांवरती काय केले जातात, प्रश्न विचारले जातात. मग पश्चिम वाहिनी नद्यांवरती जे काय प्रश्न विचारले जातात त्याच्यामध्ये नर्मदा नदी आणि तापी नदी या दोन नद्यांवरती आयोगाने जास्त प्रश्न काय केलेत, विचारलेले आहेत. पण भारतातली सर्वात जास्त लांब नदी नाहीये, लक्षात ठेवा. भारतातील सर्वात लांब नदी पश्चिम वाहिनी. कशी, पश्चिम वाहिनी. इथं शब्द खूप महत्वाचा आहे. पश्चिम वाहिनी सर्वात लांब भारतातील कुठली आहे, नर्मदा आहे. कुठली आहे, नर्मदा आहे. 1312 किलोमीटर आहे. किती, 1312 किलोमीटर, म्हणजे जवळजवळ. आणि तापी नदीची लांबी किती आहे, 724 किलोमीटर आहे. 724 किलोमीटर आहे, म्हणजे जवळजवळ तापी नदीच्या दुप्पट लांबी याची. कुणाची, नर्मदा नदीची. त्याच्यामुळे भारतातली सर्वात लांब पश्चिम वाहिनी नदी कोणती आहे, नर्मदा नदी आहे. ठीक आहे. आणि तापी नदीची लांबी किती आहे, त्याच्यामुळे हे वाक्य कसं आहे, चुकलेलं आहे. त्याच्यानंतर तापी नदी बऱ्हाणपूर खिंडीतून अमरावती जिल्ह्यामध्ये काय करते, प्रवेश करते. आता या ठिकाणी बघा, इथं आपण म्हणजे विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त गोंधळ कसा निर्माण होईल असं स्टेटमेंट काय केले, तयार केलेलं आहे. तुम्ही तापी नदीचा ज्यावेळेस विचार म्हणजे अभ्यास करता त्यावेळेस पुस्तकांमध्ये आपण रेफरन्स बुकमध्ये वाचलेलं असतं की तापी नदी 2 वेळा महाराष्ट्रामध्ये प्रवेश करते. एकदा अमरावतीमध्ये प्रवेश करते आणि त्याच्यानंतर जळगावमध्ये प्रवेश करते. पण या ठिकाणी आपण काय म्हटलेलं आहे, बऱ्हाणपूर खिंडीचा काय केलेला उल्लेख केलेला आहे. पहिल्यांदा नदी बघा, पहिल्यांदा ज्यावेळेस मध्य प्रदेशमधून महाराष्ट्रामध्ये ही नदी काय करते, प्रवेश करते, त्यावेळेस अमरावती जिल्ह्यामध्ये काय होते, प्रवेश करते. अमरावती जिल्ह्यामध्ये. आणि त्याच्यानंतर परत नदी काय होते, महाराष्ट्राच्या बाहेर येते. आणि दुसऱ्यांदा नदी महाराष्ट्रामध्ये बऱ्हाणपूर खिंडीतून जळगाव जिल्ह्यामध्ये, लक्षात ठेवा, बऱ्हाणपूर खिंडीतून जळगाव जिल्ह्यामध्ये काय करते, प्रवेश करते. म्हणजे हे वाक्य कसं आहे, चुकीचं आहे. आणि हेच तुम्हाला आयोग काय करणार आहे, फसवण्यासाठी देणार आहे. त्याच्यामुळे कन्सेप्ट तुमच्या जेवढ्या जास्त क्लिअर असताना, लक्षात ठेवा, कन्सेप्ट क्लिअर करायचे तुम्हाला. कारण परफेक्शन, अभ्यासामध्ये परफेक्शन असणं खूप गरजेचं आहे. ज्यावेळेस आपण अभ्यास करत असतो आपल्याला एवढं माहित असतं फक्त महाराष्ट्रामध्ये तापी नदीने 2 वेळा प्रवेश केलेला आहे. आणि त्याच्यामध्ये सुद्धा एकदा अमरावतीमध्ये प्रवेश केलेला आहे, एकदा जळगावमध्ये प्रवेश केला आहे. पण या ठिकाणी पर्टिक्युलर शब्द वापरला आपण, कुठला, की बऱ्हाणपूर खिंडीतून कोणत्या जिल्ह्यामध्ये प्रवेश केलेला आहे. म्हणून अशा प्रकारचे स्टेटमेंट आयोग तुम्हाला काय करणार आहे, देणार आहे. म्हणजे वाक्य काय झालेलं आहे, चुकलेलं आहे. म्हणजे इथे योग्य विधान आपल्याला विचारलेलं आहे. योग्य विधान आपल्याला या ठिकाणी फक्त ऑप्शन क्रमांक 2 मध्ये पाहायला मिळते. ऑप्शन क्रमांक 2 मध्ये योग्य विधान आपल्याला पाहायला मिळत आहे. नंतरचा क्वेश्चन आपण पाहूया. खालील अयोग्य विधान ओळखा. अयोग्य विधान या ठिकाणी ओळखायला सांगितलेलं आहे. मग या ठिकाणी बघा, धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यास 2 राज्यांच्या तसेच दादरा नगर हवेली या केंद्रशासित प्रदेशाची सीमा लागलेली आहे. आता बघा, महाराष्ट्र राज्याला ज्या वेगवेगळ्या राज्यांच्या सीमा लागलेल्या आहेत, म्हणजे महाराष्ट्र राज्याला म्हणजे महाराष्ट्र राज्यांचे जे काही जिल्हे आहेत, ज्या जिल्ह्यांना सीमा वेगवेगळ्या राज्यांच्या लागलेल्या आहेत, त्याच्यावरती आयोगाने सातत्याने प्रश्न विचारलेले आहेत. मग या ठिकाणी बघा, तुम्ही जर धुळे आणि नंदुरबारचा जर विचार केला तर धुळे आणि नंदुरबारला 2 राज्यांच्या सीमा काय केल्यात, लागलेल्या आहेत. मग त्याच्यामध्ये गुजरात असेल, मध्य प्रदेश असेल. पण लक्षात ठेवा, दादरा नगर हवेली या केंद्रशासित प्रदेशाची या जिल्ह्यांना सीमा लागलेली नाही. तर या केंद्रशासित प्रदेशाची कोणत्या, पालघरला लागलेली आहे. कुणाला लागलेली आहे, पालघरला. कारण मुद्दामून आपण त्याच ठिकाणी आहे. मुद्दामून आपण काय केलेलं आहे, असे प्रश्न चुकवण्यासाठी, अभ्यासामध्ये परफेक्शन येण्यासाठी, कन्सेप्ट क्लिअर होण्यासाठी काय केलं तर अशा प्रकारचे स्टेटमेंट आपण तयार केलेले आहेत. त्याच्यानंतर बघा, कारण बघा, ज्यावेळेस अशा प्रकारचे प्रश्न तुम्ही सॉल्व्ह करता, कारण स्ट्रेट फॉरवर्ड प्रकारची जर माहिती जर तुम्ही जर सॉल्व्ह केली, अशा प्रकारचे प्रश्न जर सॉल्व्ह केले तर तुमचा एवढा जास्त अभ्यास होणार नाहीये किंवा फायदा तुम्हाला होणार नाहीये. पण अशा प्रकारचे स्टेटमेंट जर तुम्ही सॉल्व्ह केले तर अभ्यासामध्ये काय होणार आहे, परफेक्शन येणार आहे. म्हणजे हे वाक्य काय झालेलं आहे, चुकलेलं आहे. दुसरं वाक्य बघा, लातूर जिल्ह्यास कर्नाटक आणि तेलंगणा या राज्यांच्या सीमा लागलेल्या आहेत. लातूर जिल्ह्यामध्ये कर्नाटक आणि तेलंगणा. आता या ठिकाणी सुद्धा आपला काय होणार आहे, गोंधळ होणार आहे. कारण बघा, लातूर जिल्हा त्याच ठिकाणी आहे. कोणत्या ठिकाणी, म्हणजे आपल्याला लातूर जिल्हा म्हणजे खालच्या बाजूला पाहायला मिळतो, कर्नाटक आणि तेलंगणाच्या साईडला. मग त्याच्यामुळे इथं आपला गोंधळ होत असतो. पण कर्नाटक आणि तेलंगणा राज्यांच्या सीमा लातूरला लागलेल्या नाहीत. या 2 सीमा कुठे लागलेल्या आहेत, नांदेड जिल्ह्याला लागलेल्या आहेत. कोणत्या जिल्ह्याला लागलेल्या आहेत,
नांदेड जिल्ह्याला, आणि नांदेड जिल्ह्यावरती आयोगाने वेगळ्या पद्धतीने काय केलं आहे असा प्रश्न सुद्धा विचारलेला आहे. इथं नांदेड का लातूर, नांदेड का लातूर, कारण वाचलेलं असतं पण परफेक्शन नसल्यामुळं अभ्यास इथं प्रश्न काय होतो आपला चुकतो. आणि लातूरचा जरा विचार केला तर लातूरला फक्त कर्नाटक राज्याची आहे. लातूरला कुठल्या राज्याची आहे? कर्नाटक राज्याची आहे. नांदेडचा जर विचार केला तर कर्नाटक आणि तेलंगणा या दोन राज्यांच्या सीमा काय झाल्या लागलेल्या आहेत. परत आपण तिसरं स्टेटमेंट काय केलंय तसंच तयार केलेलं आहे. या ठिकाणी बघा तिसरं स्टेटमेंट काय तयार केलेलं आहे, भंडारा आणि गोंदिया या जिल्ह्यास मध्य प्रदेश आणि छत्तीसगड या राज्यांच्या सीमा लागलेल्या आहेत. तुम्ही भंडारा आणि गोंदियाचा जर विचार केला तर इथं भंडारा येतो, इथं लगेच काय येतो गोंदिया येतो, लक्षात ठेवा. त्याच्यामुळे भंडारा जिल्ह्याला छत्तीसगड, इकडे छत्तीसगड आहे, वरती काय MP आहे, इथं काय येणार आहे छत्तीसगड येणार आहे, इकडे MP आहे, इथं भंडारा आहे, इथं गोंदिया आहे. म्हणजे फक्त गोंदियाला लक्षात ठेवा, इथं फक्त गोंदियाला या दोन राज्यांच्या सीमा लागलेल्या असणार आहेत, फक्त गोंदिया जिल्ह्याला. भंडाऱ्याला नसणार आहे, भंडाऱ्याला फक्त महाराष्ट्राची असणार आहे, म्हणजे भंडाराचे सॉरी मध्य प्रदेशचे असणार आहे. MP म्हणजे मध्य प्रदेश. गोंदियाचा जर विचार केला तर गोंदियाला MP सुद्धा आहे आणि छत्तीसगड सुद्धा आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे, छत्तीस आणि गड आपण छत्तीसगड असेल गोंदियाला. म्हणजे तुम्हाला अशा प्रकारचे प्रश्न बघा, तुम्हाला प्रश्न तयार करता आले पाहिजे. जास्तीत जास्त परफेक्शन येण्यासाठी तुम्हाला गोंधळात कसे पडतात तसे तुम्हाला काय करता आले पाहिजे, प्रश्न तयार करता यायला हवेत. म्हणजे तिसरं वाक्य सुद्धा काय चुकीचं आहे. बघा अशा प्रकारचा अभ्यास जर केला तरच तुमचं काय होणार आहे, परफेक्शन होणार आहे. कारण हे मुद्दे असेत जॉग्राफी मधल्या, ह्या फॅक्ट अशा आहेत की वाचून सुद्धा तुम्हाला नंतर गोंधळ होणार आहे. इथं परफेक्शन येत नाही लक्षात ठेवा. हे ऑब्झर्वेशन तुम्हाला करावं लागतं. इथं तुम्हाला नेहमी सारखी काय करावं लागते, प्रॅक्टिस करावं लागते, पाठांतर करावं लागतं, नकाशाचं ऑब्झर्वेशन करणं खूप गरजेचं आहे. अयोग्य विधान या ठिकाणी काय केलेलं आपल्याला ओळखायला सांगितलेलं आहे. तिन्ही वाक्य याच्यामधली कशी आहेत, अयोग्य आहेत. म्हणजे आपला ऑप्शन क्रमांक काय आहे, आपला ऑप्शन क्रमांक 2 नंबरचा आहे. नंतरचा आपण क्वेश्चन पाहूया. खालीलपैकी कोणत्या नद्या ठाणे जिल्ह्यात आहेत? खालीलपैकी कोणत्या नद्या ठाणे जिल्ह्यामध्ये आहेत? आता या ठिकाणी बघा, भातसई नदी, त्याच्यानंतर काळू नदी, मुरबाडी नदी आणि कुंडलिका नदी अशा 4 नद्या आपण काय केल्या दिलेल्या आहेत. या सर्व ठाणे जिल्हा म्हटलं की या कोकणातल्या जिल्ह्याला, कोकणातल्या नद्या, कोकणातील आणि कोकणातील नद्यांवरती काय केले जातात, प्रश्न विचारले जातात. कोकणातली नद्यांवरती, मग कोकणातल्या नद्यांवरती आयोगाने आतापर्यंत कसे प्रश्न विचारलेले आहेत, उत्तर ते दक्षिण क्रम तुम्हाला काय केला जातो, विचारला जातो. आयोगाच्या सर्वात आवडीचा प्रश्न आहे कुठला, कोकणातल्या नद्यांचा उत्तर ते दक्षिण क्रम सांगा. त्याचबरोबर किंवा एक तर तुम्हाला असा प्रश्न विचारला जाईल उत्तर ते दक्षिण किंवा दक्षिण ते उत्तर क्रम तुम्हाला काय केला जाईल, विचारला जाईल. त्याचबरोबर तुम्हाला काय उत्तर कोकणातल्या नद्या, उत्तर कोकणातल्या, त्याच्यानंतर मध्य कोकण आणि त्याच्यानंतर दक्षिण कोकणातल्या नद्या काय करतोय आयोग विचारतोय. आणि आयोगाचा अलीकडला ट्रेंड जरा पाहिला तर आयोग काय करतोय, जिल्ह्यातल्या नद्या विचारतोय. आयोग काय करतोय, जिल्ह्यातल्या नद्या विचारतोय. म्हणून आपण काय केलं, जिल्ह्यातल्या नद्यांवरती प्रश्न तयार केलेला आहे. याचं उत्तर जर आपण पाहिलं, भातसई नदी ठाणे जिल्ह्यामध्ये आहे, काळू नदी ठाणे जिल्ह्यामध्ये आहे, मुरबाडी नदी सुद्धा ठाणे जिल्ह्यामध्ये आहे. कुंडलिका नदी बघा, कुंडलिका नदी ठाणे जिल्ह्यामध्ये नाही. कुंडलिका नदी ठाणे जिल्ह्यामध्ये नाही. जरा कुंडलिका नदी जर आपण पाहिली तर महाराष्ट्रामध्ये 3 जिल्ह्यामध्ये आपल्याला कुंडलिका नावाची नदी, म्हणजे एकच नदी नाहीये, त्या तिन्ही जिल्ह्यातल्या वेगवेगळ्या नद्या म्हणजे वेगवेगळ्या नावाने आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजेच काय, तुम्हाला या ठिकाणी कुंडलिका ही जी काय कोकणातली नदी आहे कुंडलिका, ती रायगडमध्ये आपल्याला पाहायला मिळते. कुठं पाहायला मिळते, रायगडमध्ये पाहायला मिळते. कुंडलिका नावाची नदी पुणे जिल्ह्यामध्ये सुद्धा पाहायला मिळते आणि कुंडलिका नावाची नदी जालना जिल्ह्यामध्ये सुद्धा पाहायला मिळते. मध्ये 3 जिल्ह्यामध्ये कुंडलिका नावाची नदी तुम्हाला काय होते, पाहायला मिळते. 3 जिल्ह्यामध्ये कुंडलिका नावाची नदी किती जिल्ह्यांमध्ये पाहायला मिळते, 3 जिल्ह्यांमध्ये पाहायला मिळते. म्हणून या ठिकाणी बघा, याचं उत्तर काय असणार आहे, अ-ब-क असणार आहे. याचं उत्तर काय असणार आहे, अ-ब-क असणार आहे. कोकणातल्या नद्यांवरती जे काय आपण मुद्दे एक्सप्लेन केले त्या पद्धतीने काय करायची, आपल्याला तयार करायची. येणारे जे काय आपल्या टेस्ट आहेत या टेस्टमध्ये आपण अशा वेगवेगळ्या पद्धतीने किंवा वेगवेगळ्या अँगलवरती कोकणातल्या नद्यांवरती आपण काय करणार आहे, प्रश्न तयार करणार आहोत. पण आता सध्या जो ट्रेंड चालू आहे त्या ट्रेंडनुसार आपण काय केलेला, हा प्रश्न तयार केलेला आहे. नंतरचा क्वेश्चन आपण बघूया, इंद्रावती नदीचा उगम कोणत्या राज्यामध्ये झालेला आहे. बघा या ठिकाणी आता हा प्रश्न टाकण्याचं कारण काय, कारण आपण ज्यावेळेस रेफरन्स बुक वाचतो
त्यावेळेस ठराविक माहिती पाहत असतो. ज्यावेळेस गोदावरी, इंद्रावती नदी आपण जर विचार केला तर गोदावरी नदीची उपनदी आहे. कुणाची उपनदी? ही गोदावरीची उपनदी आहे. गोदावरीची उपनदी. कारण गोदावरी नदीला येऊन काय होते? ही नदी मिळते. गोदावरी नदीची उपनदी आहे. मग छत्तीसगड राज्यामधून काय होते? महाराष्ट्रामध्ये गडचिरोली जिल्ह्यामध्ये प्रवेश करून काय होते? गोदावरी नदीला येऊन मिळते. लक्षात ठेवा. म्हणजे पण आपल्याला एवढंच माहिती आहे की छत्तीसगड राज्यामधून, कारण आपण जास्त अभ्यास करत नाही, छत्तीसगड राज्यामधून महाराष्ट्रामध्ये प्रवेश करते. लक्षात ठेवा. छत्तीसगड राज्यातून काय होते? महाराष्ट्रात प्रवेश करते. महाराष्ट्रात प्रवेश. म्हणून आपण याचं उत्तर काय देतो? छत्तीसगड देतो. पण याचं उत्तर पोरांनो छत्तीसगड नाहीये, याचं उत्तर ओडिशा आहे. लक्षात ठेवा. ओडिशामधून छत्तीसगडमध्ये प्रवेश करते आणि नंतर महाराष्ट्रामध्ये काय होते? छत्तीसगडमधून महाराष्ट्रामध्ये येते आणि गडचिरोली जिल्ह्यामध्ये गोदावरी नदीला येऊन मिळते. म्हणून या नदीला गोदावरी नदीची उपनदी म्हणतात. लक्षात ठेवा. असा प्रश्न तुम्हाला एखाद्या वेळेस काय केला जाऊ शकतो? विचारला जाऊ शकतो. थोड्या वेगळ्या पद्धतीचा आहे. म्हणून इथं काय केलं आपण? प्रश्न कन्सेप्ट फक्त क्लिअर करण्यासाठी हा प्रश्न आपण काय केलेला? टाकलेला आहे. आणि असा प्रश्न तुम्हाला वन लाईनर काय केला जाऊ शकतो? विचारला जाऊ शकतो. आता या ठिकाणी बघा, त्रिवार्तावरती प्रश्न काय केले जातात? विचारले जातात. हा तुम्हाला मगाशीच सांगितलं की हा जो काय पेपर सेट केलेला आहे हा मुख्य परीक्षेच्या अगोदरचा प्रश्न पेपर सेट केलेला आहे. आणि अशाच प्रकारचा आयोगाने काय केलेला आहे? आता मुख्य परीक्षेला सुद्धा काय केलेला आहे? प्रश्न म्हणजे विचारलेला आहे. अशा प्रकारचा प्रश्न काय केलेला? विचारलेला आहे. आता या ठिकाणी बघा, त्रिवार्ता यांनी महाराष्ट्राची विभागणी 3 हवामान विभागात केलेली आहे. त्याबाबत खालील योग्य विधाने ओळखा. त्याबाबत या ठिकाणी काय म्हटले? योग्य विधाने ओळखा. इथं तुम्हाला इथं वन लाईनर प्रश्न सुद्धा स्टेटमेंट स्वरूपाच्या प्रश्नामध्ये काय केला जाऊ शकतो? विचारला जाऊ शकतो. किती हवामान विभागामध्ये त्याची काय केलेली? विभागणी केलेली आहे. किती? 3 हवामान विभागामध्ये याची विभागणी केलेली आहे. म्हणजे आता एक हवामान विभागामध्ये आता इथं प्रश्न तयार करताना किंवा लक्षात तुम्हाला काय ठेवायचं आहे? कोणत्या हवामान विभागामध्ये महाराष्ट्राच्या कोणत्या प्रदेशाचा समावेश होतो? एवढे मुद्दे काय करायचे? लक्षात ठेवायचे आहेत. मग या ठिकाणी बघा, उष्णकटिबंधीय वर्षारणाचा हवामानाचा विभाग म्हणजे याला आपण AM म्हणूया. याला काय म्हणूया? AM. मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांचा याच्यामध्ये काय होतो? समावेश होतो. हे वाक्य कसं आहे? चुकीचं आहे. लक्षात ठेवा. सुरुवातीला AM येतो, त्याच्यानंतर BSH येतो आणि त्याच्यानंतर शेवटी मराठवाडा आणि संपूर्ण विदर्भ AW मध्ये येतो. लक्षात ठेवा. ही कन्सेप्ट काय करायची? लक्षात ठेवायची. मग इथं पहिल्यांदा इथं शेवटी MM शब्द काय करायचे? MHW एवढं फक्त काय करायचं? म्हणजे महाराष्ट्रामध्ये सुरुवातीला M येतो, सुरुवातीला काय येतो? M येतो म्हणजे AM. त्याच्यानंतर काय येतो? H लक्षात ठेवायचा, स्मॉल h आहे हा BSH. आणि त्याच्यानंतर W येतो. लक्षात ठेवा. MHW काय करायचा? लक्षात ठेवायचा. इथं मराठवाडा आणि पूर्ण विदर्भ येतो, संपूर्ण विदर्भ. इथं संपूर्ण कोकण येतो. लक्षात ठेवा. त्याच्यामुळं मराठवाड्याच्या ठिकाणी तुमचं उत्तर काय असायला पाहिजे होतं? तुमचं उत्तर इथं असायला पाहिजे होतं कोकण असायला पाहिजे होतं. इथं काय पाहिलं असायला हवंय? AM म्हणजे AM मध्ये कोण येतो? कोकण येतो. AM मध्ये कोण येतो? कोकण येतो. म्हणजे पहिलं वाक्य कसं चुकीचं आहे? उष्णकटिबंधीय सेवाना हवामान विभाग AW. आणि हा सर्वात महत्त्वाचा आहे. आयोगाने याच्यावरती सर्वाधिक प्रश्न काय केलेत? विचारलेले आहेत. आयोगाने याच्यावरती काय केले? सर्वाधिक प्रश्न विचारलेले आहेत. म्हणून या ठिकाणी संपूर्ण विदर्भ हा शब्द खूप महत्त्वाचा आहे. संपूर्ण विदर्भ आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांचा काय होतो? समावेश होतो. कशामध्ये? AW मध्ये. सेवाना म्हणून सुद्धा काय हा प्रसिद्ध आहे. आयोग डायरेक्ट हा शब्द सुद्धा तुम्हाला काय करतो? विचारतो. म्हणजे हे वाक्य कसं आहे? बरोबर आहे. AW म्हटलं की संपूर्ण कोकण म्हणायचं. कोकण म्हणायचं. काय AM म्हटलं तर काय म्हणायचं? कोकण म्हणायचं. आणि AW म्हटलं तर काय म्हणायचं? विदर्भ म्हणायचं. AW म्हटलं तर काय म्हणायचं? विदर्भ आणि मराठवाडा. ठीक आहे. मग या ठिकाणी हे वाक्य कसं आहे? बरोबर आहे. नंतरचा बघा, स्टेपी म्हणून हा फेमस आहे. हा सेवाना म्हणून AW सेवाना म्हणून फेमस आहे. आणि BSH हा ह्या B कॅपिटल आहे आणि SH हे दोघं कसे आहेत? स्मॉल आहे. ठीक आहे. आणि हा BSH स्टेपी म्हणून काय प्रसिद्ध आहे. पश्चिम महाराष्ट्र आणि खानदेशातील सर्व जिल्हे आणि मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, बीड, धाराशिव, लातूर यांचा काय होतो? समावेश होतो. हे सुद्धा वाक्य कसं आहे? बरोबर आहे. या ठिकाणी आपण काय विचारलेलं आहे? योग्य विधान ओळखायला सांगितलेलं आहे. आपलं ऑप्शन क्रमांक B आणि C हे 2 वाक्य कसे आहेत? बरोबर आहेत. बघा, त्रिवार्ताचे जे काय हवामान विभाग आहे त्याच्यावरती आयोगाने सातत्याने प्रश्न विचारलेले आहेत. त्याच्यामुळे या कन्सेप्ट तुम्हाला काय करायच्यात? लक्षात ठेवायचे आहे. आयोग याच्या बाहेर जात नाही. MHW फक्त काय करायचे? तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. MHW. M म्हणजेच काय? M कुठनं घेतलेलं आपण? AM मधनं घेतलेलं आहे. हे कॅपिटल आहेत. लक्षात ठेवा. हे दोन्ही कसे आहेत? कॅपिटल आहेत.
हे दोन्ही कसे कॅपिटल आहे, एच स्मॉल आहे, ठीक आहे, आणि त्याच्यानंतर डब्ल्यू, महाराष्ट्र, मराठवाडा आणि संपूर्ण विदर्भ. हे फक्त काय करायचे तुम्हाला लक्षात ठेवा. त्याच्यानुसार तुम्ही काय करायचे, हे जिल्हे हे प्रदेश लक्षात ठेवायचे आहेत. आयोग याच्या बाहेर जात नाही, आतापर्यंत याच्या बाहेर आयोगाने प्रश्न विचारलेला नाही. महत्त्वाचं आहे, हवामानामधून काय केले जातात प्रश्न विचारले जातात. आपला ऑप्शन क्रमांक काय आहे, 4 नंबर आहे. नंतरचा प्रश्न आपण पाहूया. कॅनल हा कोळशाच्या चांगला दर्जाचा प्रकार आहे. कॅनल कोळशाच्या चांगल्या दर्जाचा प्रकार आहे. बघा, जे काय कोळशावरती जे काय ऊर्जा संसाधने आहेत त्याच्यावरती दगडी कोळशावरती काय केले जातात, आयोग प्रश्न विचारतो आणि विचारलेले आहेत. आणि त्याच्यामध्ये परत दगडी कोळशाचे जे प्रकार आहेत त्या प्रकारावरती आयोगाने काय केले, प्रश्न विचारलेले आहेत दगडी कोळशाच्या प्रकारावरती. मग या ठिकाणी बघा, कॅनल भरपूर ठिकाणी दिलेला नाहीये, लक्षात ठेवा. कारण पीठपर्यंतच प्रकार भरपूर ठिकाणी दिलेले आहेत. ठराविक ठिकाणीच फक्त कॅनलचा उल्लेख आहे. कॅनल म्हणजे पीठच्या नंतरचा सर्वात निकृष्ट दर्जाचा प्रकार आहे. हा कशाचा, दगडी कोळशाचा सर्वात निकृष्ट दर्जाचा प्रकार कुठला आहे, कॅनल आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे, इथं आपण काय म्हटलंय, चांगल्या दर्जाचा म्हटलेलं आहे. म्हणजे कसं आहे, हे चुकीचं आहे, लक्षात ठेवा. हे कसं आहे, चुकीचं आहे. पीठ नंतर याचा 5वा क्रमांक लागतो. भरपूर ठिकाणी 4च क्रमांक दिलेले आहेत. आणि हे जे काही प्रकार असतात, हा जो काही दर्जा असतो, या प्रकारांमध्ये कार्बनचं जे काही प्रमाण आहे, कशाचं, कार्बनच्या प्रमाणानुसार हा दर्जा ठरवला जातो. कार्बनच्या प्रमाणानुसार हा दर्जा काय केला जातो, विचारला जातो. इथं काय लक्षात ठेवायचे तुम्हाला, दगडी कोळशाच्या प्रकारावरती आयोगाने प्रश्न विचारलेले आहेत. त्याचबरोबर लोहखनिजाच्या प्रकारावरती जे काही 4 प्रकार पडतात त्याच्यावरती सुद्धा आयोगाने सातत्याने प्रश्न काय केले आहेत, विचारलेले आहेत. म्हणजे पहिलं वाक्य आपलं काय झालेलं आहे, चुकलेलं आहे. त्याच्यानंतर महाराष्ट्रामध्ये भारतातील 4% दगडी कोळशाचे साठे आहेत. इथं साठे म्हटले, लक्षात ठेवा. हे वाक्य सुद्धा काय आहे, बरोबर आहे. 4% काय करायचे, लक्षात ठेवायचे. 4% काय करा, लक्षात. त्याच्यानंतर बघा, महाराष्ट्रामध्ये दगडी कोळसा कोणत्या ठिकाणी आढळतो, महाराष्ट्रामध्ये पैनगंगा नदी खोऱ्यामध्ये दगडी कोळशाचे साठे सर्वाधिक आहेत. सर्वाधिक या ठिकाणी शब्द म्हटलेला आहे. महाराष्ट्राचा जर विचार केला, आता या ठिकाणी पैनगंगा शब्द आपण का दिलेला आहे, पैनगंगा वैनगंगा हे सारखे वाटणारे शब्द आहेत, म्हणजे नद्या आहेत. पैनगंगा काय आहे, नदी आहे. वैनगंगा सुद्धा काय, नदी आहे. पैनगंगा नदीचं खोरं, वैनगंगा नदीचं खोरं, या ठिकाणी आपला काय होतो, गोंधळ होतो. त्याच्यामुळे बघा, इथं पैनगंगा टाकलेलं हे कसं आहे, चुकीचं आहे. वर्धा आणि वैनगंगा, वर्धा वैनगंगा नदीच्या खोऱ्यामध्ये दगडी कोळशाचे साठे आहेत. वर्धा वैनगंगा नदीच्या खोऱ्यात, वर्धा वैनगंगा नदीच्या खोऱ्यामध्ये दगडी कोळशा साठे. त्याच्यामुळे हे पैनगंगा कसं आहे, चुकलेलं आहे. स्टेटमेंट काय आहे, चुकलेलं आहे. आयोगाने याच्यावरती भरपूर वेळा प्रश्न विचारला, लक्षात ठेवा, की महाराष्ट्रामध्ये दगडी कोळशाचे साठे कोणत्या नदीच्या खोऱ्यामध्ये जास्त प्रमाणात म्हणजे एकवटलेले आहेत, असा प्रश्न आयोगाने काय केला आहे, मल्टिपल एक्झाममध्ये विचारलेला आहे. मग तो पूर्व परीक्षामध्ये सुद्धा विचारला आहे, मुख्य परीक्षेमध्ये विचारलेला आहे, आणि आगामी काळात सुद्धा याच्यावरती प्रश्न 100% असणार आहे. त्याच्यानंतर बघा, महाराष्ट्रात खनिज उत्पादनामध्ये दगडी कोळशाचे उत्पादन सर्वाधिक आहे. हे वाक्य सुद्धा कसं आहे, बरोबर आहे. या ठिकाणी 2च वाक्य कशी आहेत, बरोबर आहेत. बघा, आपण पहिल्या चालू घडामोडीचं ज्यावेळेस आपण प्रश्नांचं एक्सप्लेनेशन पाहत होतो, विश्लेषण पाहत होतो, त्यावेळेस सांगितलं होतं चुकीची जी काय स्टेटमेंट आहेत ती बरोबर केल्याशिवाय पुढे आपल्याला जायचं नाहीये. चुकीची स्टेटमेंट, त्याच्यामुळे अभ्यास करताना किंवा पेपर सॉल्व्ह करताना, ॲनालिसिस करताना हे जे काही चुकीची वाक्य आहेत हे बरोबर केल्याशिवाय पुढे जायचं नाही. कारण आयोग तुम्हाला ही बरोबर वाक्य सुद्धा काय करणार आहे, विचारणार आहे. आयोग या ठिकाणी तुम्हाला विचारू शकतो, काय विचारू शकतो, की महाराष्ट्रामध्ये दगडी कोळशाचं जे काही साठे आहेत ते वर्धा वैनगंगा नदीच्या किंवा वैनगंगा नदीच्या खोऱ्यामध्ये काय झालेले आहे, केंद्रीकृत झालेले आहेत, एकवटलेले आहेत, असा प्रश्न आयोग तुम्हाला विचारू शकतो ना. त्याच्यामुळं ॲनालिसिस ज्यावेळेस विश्लेषण घेतलं जाईल त्यावेळेस जे काय बरोबर वाक्य तयार केलेले आहेत, म्हणजे चुकीची वाक्य बरोबर सांगितलेली आहेत, ती काय करायच्यात, लिहून घ्यायची आहेत. तिथं आयोगाचे प्रश्न काय होणार आहेत, तिथं सुद्धा तयार होणार आहेत. इथं विचारलेले योग्य फक्त ब आणि ड कोणत्या ऑप्शनमध्ये दिसतो, ऑप्शन क्रमांक 1 मध्ये ब आणि ड आपल्याला काय होतात, पाहायला मिळतात. नंतरचा क्वेश्चन आपण बघूया. महाबळेश्वर या ठिकाणी
महाबळेश्वर या ठिकाणी खालीलपैकी कोणकोणत्या नद्यांचा उगम झालेला आहे? बघा, नद्यांवरचे प्रश्न जर पाहिले, आता बघा नद्यांवरती आपण ज्यावेळेस विश्लेषण केलेले 19 अँगल नद्यांचे आपण बाहेर काढलेले आहेत. 19 अँगल म्हणजेच काय, आयोगाने आतापर्यंत 2013 पासून 2025 पर्यंत नद्यांवरती 19 प्रकारे प्रश्न विचारलेले आहेत. या ठिकाणी त्याच्यामधला एक अँगल मध्ये कोणता आहे, नद्यांचं उगमस्थान. आता इथं प्रश्न आपण का तयार केलेला आहे, कारण एकाच ठिकाणी 5 नद्यांचा उगम झालेला आहे. एकाच ठिकाणी 5 नद्यांचा उगम झालेला आहे, म्हणून या ठिकाणी डायरेक्ट प्रश्न तयार होतो की या ठिकाणी कोणकोणत्या नद्यांचा उगम झालेला आहे. कोणत्या नद्यात बघा, महाबळेश्वरला कृष्णा नदीचा उगम झालेला आहे का? यस, झालेला आहे. त्याच्यानंतर कोयनेचा झालेला आहे, वेण्णेचा झालेला आहे, सावित्रीचा झालेला आहे आणि गायत्रीचा सुद्धा झालेला आहे. म्हणजे या 5 नद्यांचा काय झालेला आहे, महाबळेश्वर या ठिकाणी उगम झालेला आहे. म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे, आपलं उत्तर असणार आहे वरीलपैकी सर्व असणार आहे. नद्यांच्या उगमांवरती सुद्धा काय केले जातात, प्रश्न विचारले जाणार. आता बघा, नद्यांवरती ज्यावेळेस आपण नंतरच्या टेस्टमध्ये प्रश्न तयार करणार आहेत, हे जे काही 19 अँगल आपण तयार केलेले आहेत, वेगवेगळ्या सर्व अँगलमध्ये वेगवेगळ्या टेस्टमध्ये हे प्रश्न आपण काय करणार आहेत, तयार करणार आहोत. नंतरचा क्वेश्चन आपण बघूया, अचूक नसलेलं विधान. अचूक नसलेलं विधान म्हणजेच कुठलं विधान, चुकीचं विधान या ठिकाणी या क्वेश्चन मध्ये आपण विचारलेलं आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील वेंगुर्ला आणि सावंतवाडी या ठिकाणी लोह खनिजाचे साठे आढळतात. बघा, या ठिकाणी आयोगाने कालच्या मुख्य परीक्षेला जर प्रश्न बघितला तर आयोग आता सध्या म्हणजे तुम्ही जुन्या प्रश्नपत्रिका जर पाहिल्या तर जुन्या प्रश्नपत्रिकामध्ये आयोग काय विचारायचा की जे काही लोह खनिजच ना किंवा कुठलं खनिज असेल महाराष्ट्रामध्ये आढळणारं कोणतंही खनिज, तर त्या खनिजाचे कोणत्या खनिजाचे साठे कोणत्या जिल्ह्यामध्ये आढळतात. म्हणजे आयोग तुम्हाला यापूर्वी जिल्हा विचारत होता. आयोग सुरुवातीला काय विचारायचा, जिल्हा विचारायचा, पण आयोग आता जिल्हा विचारत नाही, आयोग त्याच्या पुढे गेलेला आहे. आयोग काय विचारतो, तुम्हाला त्या जिल्ह्यातली ठिकाणे विचारतोय. कालच्या मुख्य परीक्षेमध्ये सुद्धा सेम अशाच प्रकारचा प्रश्न आयोगाने काय केलेला आहे, विचारलेला आहे. गडचिरोली जिल्ह्यातलं ठिकाण काय केलेलं आहे, आयोगाने विचारलेलं आहे. मग या ठिकाणी कोल्हापूर जिल्ह्यातले आपण दिल्यात वेंगुर्ला आणि सावंतवाडी. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आहेत का ही ठिकाणं? बघा, या ठिकाणी लोह खनिजाचे साठे आहेत, पण हे ठिकाणं कोल्हापूर जिल्ह्यामध्ये नाहीत, म्हणून हे वाक्य काय होतं, चुकीचं ठरतं. बघा, कारण हे ठिकाणं जरी तुम्हाला माहित असली तरी तुम्हाला उत्तरांपर्यंत जाता येणार, लक्षात ठेवा. ठीक आहे, त्याच्यामुळे ठिकाणं लक्षात ठेवायचे. वेंगुर्ला आणि सावंतवाडी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये. कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत, सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये. वेंगुर्ला बघा, सिंधुदुर्ग जिल्ह्यात वेंगुर्ला आणि सावंतवाडी आणि वेंगुर्ला कोणत्या जिल्ह्यामध्ये आहेत, सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आहेत. आणि कोल्हापूर जिल्ह्यामध्ये कुठले, तर शाहू आणि कोल्हापूर जिल्ह्यामध्ये शाहू आणि राधानगरी आहेत. शाहूवाडी आणि राधानगरी. म्हणजे या ठिकाणी फक्त आता या ठिकाणी चारही ठिकाणी काय होतात, लोह खनिजाचे साठे आपल्याला पाहायला मिळतात चारही ठिकाणी. पण आपण या ठिकाणी स्टेटमेंट कशी चुकवलेली आहेत, ही ठिकाणे वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये आपण दाखवलेली आहेत आणि अशा प्रकारे प्रश्न आपण काय केलेला आहे, चुकवलेला आहे. म्हणजे या ठिकाणी याचं उत्तर फक्त याला, म्हणजे हे ठिकाण फक्त काय करायचं, आपल्याला उलट करायचं. हे काय करायचं, उलट करायचं. म्हणजे दोन्ही स्टेटमेंट कसे आहेत, चुकीचे आहेत. भारतातील लोह खनिजाचे साठे म्हटलेले आपण हेमेटाइट या लोह खनिजाच्या प्रकारामध्ये सर्वात जास्त आढळतात. अशा प्रकारचा प्रश्न आयोगाने काय केलेला, विचारलेला आहे. हेमेटाइट वरती प्रश्न आयोग काय करतो, विचारतो. 2020 ची जी काही परीक्षा होती, जी 2022 मध्ये झालेली आहे, अशाच प्रकारचा आयोगाने प्रश्न विचारला होता. तो संदिग्ध प्रश्न होता. आयोगाने तो क्वेश्चन कॅन्सल केला, लक्षात ठेवा. आयोग त्या प्रश्नामुळे आयोगाला पोरांनी कोर्टामध्ये सुद्धा खेचलं होतं. परीक्षा त्या दोन म्हणजे प्रश्नामुळं, एक अभयारण्याच्या रिलेटेड प्रश्न होता आणि या दोन प्रश्नांमुळे कोर्टामध्ये परीक्षा गेली होती. त्याच्यामुळे आयोगाने हे दोन्ही प्रश्न काय केले होते, कॅन्सल केले होते. हेमेटाइट बघा, इथं दोन लक्षात ठेवायचे, मॅग्नेटाइट आणि हेमेटाइट लोह खनिजाचे. म्हणजे आता हे जे काय प्रकार पडलेले आहेत, हे त्याच्यामध्ये असलेल्या लोखंडाच्या म्हणजे लोहाच्या प्रमाणानुसार प्रकार आहेत. आपण दगडी कोळशाचे कशानुसार प्रकार पाहिले होते, आपण त्याच्यामध्ये असलेल्या कार्बनच्या प्रमाणानुसार प्रकार पाहिले होते. आता लोह खनिजात त्याच्यामध्ये असलेल्या लोहाच्या प्रमाणानुसार हे प्रकार पडलेत. दोनच लक्षात ठेवा. पहिला जो आहे तो कुठला आहे, मॅग्नेटाइट आहे. मॅग्नेटाइट हा सर्वात उच्च प्रतीचा आहे, लक्षात ठेवा. मॅग्नेटाइट सर्वात उच्च प्रतीचा आहे, सर्वात उच्च प्रतीचा. आणि दुसरा जो आहे तो दुसरा कुठला आहे, हेमेटाइट आहे. दुसरा कुठला आहे, हेमेटाइट.
हेमेटाइट हा सर्वात जास्त साठेत, लक्षात ठेवा, सर्वाधिक साठे. आणि इथं दोन वन लाइनर प्रश्न तयार होतात. इथं दोन वन लाइनर प्रश्न काय तयार होतात, जर असं जर प्रश्न विचारलं सर्वात उच्च प्रतीचा कोणता आहे, तर तुमचं उत्तर काय असणार आहे, तुमचं उत्तर असणार आहे मॅग्नेटाइट असणार आहे. आणि जर तुम्हाला असं जर प्रश्न विचारलं सर्वाधिक साठे कोणत्या प्रकारचे आहेत, लोह खनिजाचे, हे दोन्ही प्रकार कुणाचे आहेत, लोह खनिजाचे आहे. सर्वाधिक साठे हेमेटाइट आणि सर्वाधिक उच्च प्रतीचा कुठला आहे, मॅग्नेटाइट आहे. इथं दोन्ही वन लाइनर प्रश्न तयार होतात आणि दोन्ही प्रश्न आयोगाने काय केले तर विचारलेले आहेत आगामी परीक्षेमध्ये सुद्धा तुम्हाला याच्यावरती. कारण बघा अशा ज्या काही फॅक्ट आहेत इथं रिपिटेशन आयोगाचं काय होतंय, जास्त होतंय. फक्त आयोग काय करतोय, फिरून फिरून प्रश्न विचारतोय. आयोग काय करतोय, फिरून फिरून प्रश्न विचारतोय. म्हणजे या ठिकाणी अचूक नसलेली विधानं, अचूक नसलेली विधानं म्हणजे चुकीची विधानं कोणती आहेत, अ आणि ब. ऑप्शन क्रमांक आपला काय आहे, तिसरा आहे, अचूक नसलेली विधानं. ठीक आहे, दोन्ही विधानं कशी आहेत, चुकीची आहेत. तिसरं विधान कसं आहे, बरोबर आहे. नंतरचा क्वेश्चन आपण पाहूया. महाराष्ट्रात खालीलपैकी कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये सर्वात जास्त खनिज संपत्ती आहे, कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये. आता या ठिकाणी बघा आपण खनिज संपत्तीची काय पाहिलेली आहे, खनिज संपत्तीवरती आयोगाने प्रश्न कसे विचारलेले आहेत, जिल्हे विचारलेले आहेत, कोणत्या जिल्ह्यामध्ये कोणते खनिज आढळतं. त्याचबरोबर आयोगाने काय केलं, ठिकाणे विचारलेले आहेत. आता सध्या ट्रेंड जर पाहिला तर आयोग काय करतो, ठिकाणे विचारतोय, जिल्हा विचारत नाही. कारण जिल्हा विचारण्याचा तो काय काळ गेला, लक्षात ठेवा. आता आयोगाची डिफिकल्टी लेवल काय झालेली आहे, खनिज संपत्तीच्या बाबतीमध्ये वाढलेली आहे. कारण आयोगाने ग्रुप सीच्या पूर्व परीक्षेमध्ये आयोगाने काय केलेलं आहे, म्हणजे ग्रुप बीला सुद्धा आयोगाने ग्रुप बीला काय केलेलं आहे, स्टेटमेंट स्वरूपाचा प्रश्न खूप डिफिकल्ट तयार केला होता. म्हणजे कोणत्या खडकामध्ये कोणत्या प्रकारचं खनिज आढळतंय अशा प्रकारचा आयोगाने काय केला होता, प्रश्न तयार केलेला होता. म्हणजे खनिज संपत्तीवरती सातत्याने प्रश्न विचारला जातो आणि डिफिकल्टी लेवल काय झालेली, वाढलेली आहे. इथं आपण प्रशासकीय विभागानुसार त्याचं म्हणजे विभाजन कसं झालेलं आहे, साठ्यांचं विभाजन कसं झालेलं आहे, ही माहिती या माहितीवरती काय केलं आहे, प्रश्न तयार केलेला आहे. मग याचं उत्तर काय बघा, नागपूर प्रशासकीय विभागा याचं उत्तर आहे. कारण बघा तुम्ही खनिज संपत्तीचा जर विचार केला, खनिज संपत्ती कोणत्या भागामध्ये एकवटलेली आहे, विदर्भामध्ये एकवटलेली आहे. विदर्भ कशामध्ये येतो, कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये, म्हणजे पूर्व विदर्भामध्ये एकवटलेली आहे. पूर्व विदर्भ कोणत्या भागामध्ये येतो, नागपूर प्रशासकीय विभागामध्ये. जर तुम्ही महाराष्ट्राचा जर विचार केला तर महाराष्ट्रामध्ये बघा, महाराष्ट्रामध्ये 11 जिल्हे, महाराष्ट्रात असे 11 जिल्हे आहेत. या 11 जिल्ह्यांमध्ये खनिज संपत्तीचं काय झालेलं आहे, केंद्रीकरण झालेलं आहे. म्हणजे विपुल प्रमाणामध्ये, जास्त प्रमाणामध्ये या 11 जिल्ह्यांमध्ये खनिज संपत्ती सापडते. मग त्याच्यामध्ये कोकणातले काही जिल्हे आहेत आणि विदर्भातले काही जिल्हे आहेत. कोकणातले 5 जिल्हे आहेत, कोकण आणि दक्षिण महाराष्ट्र. कोकण आणि दक्षिण महाराष्ट्र येतो, लक्षात ठेवा. दक्षिण महाराष्ट्रामध्ये मग कोल्हापूर येतो, लक्षात ठेवा. मग कोकणातले 4 जिल्हे येतात. असे कोकण आणि दक्षिण महाराष्ट्र 5 जिल्हे येतात आणि पूर्व विदर्भातले 6 जिल्हे येतात. असे महाराष्ट्रातले 11 जिल्ह्यांमध्ये खनिज संपत्ती जास्त प्रमाणामध्ये आढळते. मग महाराष्ट्राच्या इतर जिल्ह्यांमध्ये आढळत नाही का, यस आढळते, पण त्याचं प्रमाण कसं आहे, कमी आहे. पण 11 जिल्ह्यांमध्येच काय झालेलं आहे, खनिज संपत्तीचं केंद्रीकरण झालेलं आहे. मग या ठिकाणी बघा सर्वात जास्त नागपूरमध्ये सर्वात जास्त काय केलेलं आहे, खनिज संपत्तीचं केंद्रीकरण झालेलं आहे. जवळजवळ 60% खनिज संपत्ती कुठे, नागपूर जिल्ह्यामध्ये नागपूर प्रशासकीय विभागामध्ये. त्याच्यानंतर बघा कोकणमध्ये आपल्याला किती पाहायला मिळते, कोकण प्रशासकीय विभागामध्ये तुम्हाला 20% खनिज संपत्ती पाहायला मिळते. त्याचबरोबर कोकणामध्ये किती, 20%. या ठिकाणी आपण कोकण दिलेलं नाही, कोकणामध्ये 20% खनिज संपत्तीचं केंद्रीकरण झालेलं आहे. त्याच्यानंतर अमरावतीमध्ये किती येते, 10%. म्हणजे या 3 प्रशासकीय विभागामध्येच, 3 प्रशासकीय विभागामध्ये किती टक्के आपल्याला खनिज संपत्ती पाहायला मिळते, जवळजवळ 90% खनिज संपत्ती पाहायला मिळते. त्याच्यानंतर छत्रपती संभाजीनगर आहे, छत्रपती संभाजीनगरमध्ये 5% आहे. त्याच्यानंतर पुणे आहे, पुणे विभागामध्ये 3% आहे. आणि त्याच्यानंतर सर्वात शेवटी नाशिक येतो. नाशिकमध्ये, नाशिक हा जो काही विभाग त्याच्यामध्ये फक्त 2% आपल्याला खनिज संपत्तीचं केंद्रीकरण पाहायला मिळते. आता ही टक्केवारी काय करायची, लक्षात ठेवायची. तुम्हाला जोड्या लावण्यासाठी सुद्धा या ठिकाणी काय केला जाऊ शकतो, प्रश्न विचारला जाऊ शकतो. आणि वन लाइनर प्रश्न सुद्धा तुम्हाला काय केला जाऊ शकतो, विचारला जाऊ शकतो. आता या ठिकाणी बघा महाराष्ट्रामध्ये खनिज संपत्तीचं केंद्रीकरण पूर्व विदर्भामध्ये आणि कोकण आणि दक्षिण महाराष्ट्रामध्येच का झालेलं आहे, पठारावरती. महाराष्ट्र जो काय पठार आहे त्याच्यावरती खनिज संपत्तीचं केंद्रीकरण, म्हणजे खनिज संपत्ती जास्त प्रमाणामध्ये का आढळत नाहीये, आढळते पण खूप अल्प प्रमाणामध्ये आढळतं. कारण पठार कशाने तयार झालेला आहे, बेसाल्ट खडकांनी तयार झालेला आहे. कशाने तयार झालेला आहे, बेसाल्ट खडकांनी तयार झालेला आहे. म्हणून खनिज संपत्ती त्या ठिकाणी अल्प प्रमाणामध्ये पाहायला मिळते. याचं उत्तर काय आहे, याचं उत्तर 2 नंबर आहे.
नंतरचा क्वेश्चन आपण पाहूया, महाराष्ट्रामध्ये उन्हाळ्याच्या शेवटी पडणारा पाऊस कोणत्या स्थानिक नावाने ओळखला जातो? बघा, अशा प्रकारचे पावसाची स्थानिक नावं आयोगाने काय केलेत, विचारलेली आहेत. मग ती भारतामधली सुद्धा वेगवेगळ्या राज्यांमधले विचारलेले आहेत आणि महाराष्ट्रामधले सुद्धा काय केलेत, विचारलेले आहेत. मग महाराष्ट्राचा जर विचार केला तर इथं वळवाचा पाऊस, आंबेसरी हे दोन्ही जे काय प्रकार आहेत, दोन्ही पावसाचे जे काय प्रकार आहेत ते महाराष्ट्रामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. मग या ठिकाणी बघा, वळवाचा पाऊस, या ठिकाणी काय, वळवाचा पाऊस, हा वळवाचा पाऊस संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पडतो, लक्षात ठेवा. हा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पडतो. आणि त्याच्यानंतर आंबेसरी हा जो काय आहे हा कोकणामध्ये पडतो. हा कोकणामध्ये, संपूर्ण महाराष्ट्र म्हटलं की कोकण सुद्धा त्याच्यामध्ये आला. हा कशामध्ये पडतो? आंबेसरी कोकणामध्ये पडतो. हा आंबेसरीचा जर आपण विचार केला तर आंबेसरी मार्च एप्रिलमध्ये पडतात आणि त्याच्यानंतर वळवाचा पाऊस एप्रिल मे या महिन्यामध्ये पडतो. कारण आयोगाने कोणत्या महिन्यात कोणता पाऊस पडतो, कोणती वादळ कोणत्या महिन्यामध्ये, लू वादळ असेल कोणत्या महिन्यामध्ये, आयोगाने अशा प्रकारचे प्रश्न काय केलेत, विचारलेले आहेत. मग या ठिकाणी तुमच्या प्रश्नाचं उत्तर काय आहे, ए आणि बी आहे. आता या ठिकाणी बघा, कॉफी बहार किंवा चेरी बहार हे जर नाव आपण पाहिलं तर हे केरळ आणि कर्नाटकमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. हे कुठे पाहायला मिळतात? केरळ आणि कर्नाटक या राज्यांमध्ये पाहायला मिळतात. कारण हे मुद्दे सुद्धा तुम्हाला काय केले जाऊ शकतात, विचारले जाऊ शकतात. इथं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कोणत्या प्रकारचा पाऊस पडतो जर म्हटलं तर काय म्हणायचं, वळवाचा पाऊस उत्तर द्यायचंय. कारण बघा, आंबेसरी कोकणामध्ये पडतात. आंबेसरी कुठे पडतात? कोकणामध्ये पडतात. आंबेसरी पहिल्यांदा पडतात, त्याच्यानंतर वळवाचा पाऊस पडतो. ठीक आहे, दोन्ही पाऊस महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळतात. ठीक आहे, याचं उत्तर काय असणार आहे? कारण अशा प्रकारचा प्रश्न तुम्हाला काय केला जाणार आहे, विचारला जाणार आहे. नंतरचा प्रश्न आपण बघूया, महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या डोंगर रांगा दुय्यम जलविभाजक आहेत? आयोगाने जलविभाजकावरती काय केलेत, प्रश्न विचारलेले आहेत. मग जलविभागाचे महाराष्ट्रामध्ये दोन प्रकार पडतात. दोन प्रकार म्हणजेच कोणते? प्रमुख जलविभाजक. इथं पहिला प्रकार काय असणार आहे, प्रमुख जलविभाजक असणार आहे. कुठला असणार आहे? प्रमुख जलविभाजक. आणि त्याच्यानंतर आपण प्रश्नामध्ये जो विचारलाय तो दुय्यम जलविभाजक आहे. प्रमुख जलविभाजक म्हणजेच काय, की ज्या पर्वतरांगेमध्ये, आता हे पर्वतरांगा आहेत लक्षात ठेवा, म्हणजे जलविभाजक म्हणजेच काय, नद्यांचं जे काय खोरीत पाणी काय केल्यात, वेगळी केल्यात, लक्षात ठेवा. आणि या ठिकाणी बघा, सह्याद्रीमध्ये ज्या काही नद्या उगम पावतात त्या पठारावरती जातात एका बाजूला, दुसऱ्या बाजूला कुठे जातात, कोकणात जातात. म्हणजे पठारावरील नद्या आणि कोकणातल्या नद्या काय केल्या तर सह्याद्रीने वेगळ्या केलेल्या आहेत. सह्याद्री आणि सातपुडा पर्वतरांगेतली काही जी काय ठिकाणे ही प्रमुख जलविभाजक आहे. तुम्हाला जर असा प्रश्न जर विचारला, कारण सह्याद्री हा प्रमुख जलविभाजक आहे, आयोगाने भरपूर वेळा वाक्य काय केले, विचारलेलं आहे. दुय्यम जलविभाजक अजून आयोगाने विचारलेला नाहीये, याच्यावरती प्रश्न काय आहे, अपेक्षित, म्हणजे प्रमाण कसं याचं कमी आहे, लक्षात ठेवा. पण प्रमुख जलविभाजावरती आयोगाने काय केलं, सातत्याने प्रश्न विचारलेले आहेत. इथं प्रश्न जर आला तर आपण त्याचं उत्तर सह्याद्री सुद्धा देतो. पण सह्याद्री हा प्रमुख आहे, हा दुय्यम जलविभाजक नाही. दुय्यम जलविभाजक या प्रमुख नद्यांची, बघा, या प्रमुख नद्यांची जे काही उपनद्या आहेत ज्या ठिकाणी उगम पावतात त्यांना काय म्हणतात, दुय्यम जलविभाजक म्हणतात. त्याच्यामुळे पठारावरच्या ज्या काही रांगा आहेत, पठारावरच्या पर्वत रांगा, मग त्याच्यामध्ये काय सातमाळा अजिंठा आहे, हरिश्चंद्र बालाघाट आहे, शंभू महादेव डोंगर रांगा आहे, ती या दुय्यम जलविभाजक आहेत. इथं प्रश्न भविष्यामध्ये येणार आहे, लक्षात ठेवा. म्हणून या ठिकाणी आपण काय केलेला आहे, असा प्रश्न तयार केलेला आहे. हे चुकीचं आहे. सातमाळा अजिंठा बरोबर आहे, हरिश्चंद्र बालाघाट डोंगर रांग बरोबर आहे आणि शंभू महादेव डोंगर रांग सुद्धा काय आहे, बरोबर आहे. असा प्रश्न अपेक्षित आहे. म्हणजे याचं उत्तर काय आहे, याचं उत्तर आहे फक्त बकड. ठीक आहे, प्रमुख जलविभाजक म्हटलं तर सह्याद्री म्हणायचं आहे, कारण हा प्रश्न भरपूर वेळा आयोगाने विचारलेला आहे. आणि सातपुडा पर्वतरांगातली काही ठिकाणे सुद्धा प्रमुख जलविभाजकामध्ये येतात, कारण तापी असेल किंवा नर्मदा असेल. ठीक आहे, आणि त्याच्यानंतर काय, दुय्यम जलविभाजक हे कसे आहेत, दुय्यम जलविभाजक आहेत. असा प्रश्न आगामी काळामध्ये आपल्याला पाहायला मिळू शकतो. नंतरचा प्रश्न आपण पाहूया, खालील अचूक नसलेले विधान ओळखा. अचूक नसलेलं म्हणजे चुकीचं विधान या ठिकाणी ओळखायला सांगितलेलं आहे. साखर उत्पादनामध्ये महाराष्ट्र नेहमीच पहिल्या क्रमांकावरती आहे. आता साखर उत्पादन जो उद्योगधंदा आहे, साखर उद्योगधंदा आणि कापड उद्योगधंदा या उद्योग, बघा, महाराष्ट्राचे जे काही उद्योगधंदे आहेत किंवा भारताचे जे काही उद्योगधंदे आहेत त्या उद्योगधंद्यांवरती आयोगाने काय केलेत, प्रश्न विचारलेले आहेत. मग त्या उद्योगधंद्यांमध्ये सुद्धा साखर उद्योगधंदा,
आणि त्याच्यानंतर कापड उद्योगधंदा यांच्यावरती आयोगाने काय केलं, जास्त करून प्रश्न विचारलेले आहेत आणि स्टेटमेंट स्वरूपाचे प्रश्न सुद्धा आयोगाने काय केलेत, विचारलेले आहेत. मग साखर उत्पादनाचा जर आपण विचार केला तर महाराष्ट्र इथं नेहमीच शब्द टाकलेला आहे, पण महाराष्ट्र नेहमीच नाही हे लक्षात ठेवा की काही वेळेस उत्तर प्रदेश 1 नंबरला आहे आणि काही वेळेस महाराष्ट्र 1 नंबरला आहे. हे आलटून पलटून नंबर असतात, लक्षात ठेवा. हे आलटून पलटून काय असतात, त्यांचे नंबर असतात. म्हणून या ठिकाणी मी दाखवतो काही वेळेस उत्तर प्रदेश नेहमीच शब्द वापरलेला आहे, म्हणजे हे वाक्य कसं आहे, चुकीचं आहे. त्याच्यामुळं काय आहे, हे काय बरोबर आहे. नंतर बघा, मराठवाड्यामध्ये साखर उद्योगाचे केंद्रीकरण झालेलं आहे. हे वाक्य कसं आहे, चुकीचं आहे. मराठवाड्यात साखर उद्योगाचं केंद्रीकरण झालेलं नाही. कारण बघा, मराठवाड्यात उलट बघा, पाण्याची समस्या आहे मराठवाड्यामध्ये आणि पाण्याची समस्या असल्यामुळे तिथं ऊस उत्पादन म्हणजे ऊस लावला जात नाहीये आणि साखर उद्योगाचं त्या ठिकाणी ऊस इथं मराठवाड्यामध्ये साखर उद्योगाचं त्या ठिकाणी केंद्रीकरण. उलट मराठवाड्यातली जी काही लोक आहेत, म्हणजे बीड जिल्हा असेल, त्यानंतर धाराशिव जिल्हा असेल, यांना ऊसतोड कामगारांचे जिल्हे म्हणतात. कारण इथले जे काही मजूर आहेत ते पश्चिम महाराष्ट्रामध्ये ऊसतोड करण्यासाठी येतात. म्हणून साखर उद्योगाचं केंद्रीकरण कुठं झालेलं आहे, पश्चिम महाराष्ट्रामध्ये झालेलं आहे. कोणत्या ठिकाणी झालेलं आहे, पश्चिम महाराष्ट्रामध्ये. कारण पाण्याचं नियोजन आहे, पाणी मुबलक प्रमाणामध्ये आहे, अशी माहिती आयोगाने काय केलेली, विचारलेली आहे. म्हणजे इथं उत्तर तुमचं मराठवाड्याच्या ठिकाणी काय असायला हवंय, पश्चिम महाराष्ट्र असायला हवं. म्हणून हे स्टेटमेंट काय झालेलं आहे, चुकलेलं आहे. साखर उद्योग भारतामध्ये 2ऱ्या क्रमांकाचा सर्वात जास्त रोजगार निर्माण करतो. आता हे वाक्य आयोगाने कापड उद्योगाच्या बाबतीत सुद्धा काय केलेलं आहे, विचारलेलं आहे आणि साखर उद्योगाच्या बाबतीत सुद्धा काय केलेलं आहे, विचारलेलं आहे. म्हणजे महाराष्ट्रामध्ये जे काही उद्योगधंदे आहे, 1 नंबरचा जो काय रोजगार निर्माण करणारा उद्योगधंदा कुठला आहे, तर कापड उद्योगधंदा आहे. 1 नंबरला कापड उद्योगधंदा सर्वात जास्त रोजगार निर्माण करतो, सर्वात जास्त. आणि 2 नंबरला साखर उद्योग, 2 नंबरला साखर उद्योग काय करतो, रोजगार निर्माण करतो. हे माहिती. आता ही स्टेटमेंट कसं आहे, म्हणजे हे स्टेटमेंट बरोबर आहे. म्हणजे या ठिकाणी अचूक नसलेलं विधान अ आणि ब, ऑप्शन क्रमांक आपला कुठला आहे, 3 नंबरचा ऑप्शन क्रमांक आहे. नंतरचं वाक्य बघा, नंतरचा क्वेश्चन कुठला आहे, खालील योग्य विधाने ओळखा. खालील योग्य विधाने ओळखा. मुंबईला भारताचे मँचेस्टर म्हणतात. मुंबईला काय म्हणतात, भारताचे मँचेस्टर. आता हे मँचेस्टर शहर आहे, लक्षात ठेवा. हे शहर कुठलं आहे, इंग्लंडमधलं शहर आहे. हे शहर कुठलं आहे, इंग्लंडमधलं शहर आहे. आणि या ठिकाणी काय झालेलं आहे, कापड उद्योगाचा विकास झालेला आहे मँचेस्टर या ठिकाणी. म्हणून बघा, लक्षात ठेवा, याला काय म्हणतात, मुंबईला भारताचे मँचेस्टर म्हणतात. हे वाक्य कसं आहे, चुकीचं आहे. कारण बघा, पहिल्या वाक्यामध्ये, 2ऱ्या वाक्यामध्ये अहमदाबादला भारताचं काय म्हणतात, मँचेस्टर म्हणतात. का म्हणतात, कारण अहमदाबादला कापड उद्योगाचा काय झालेला आहे, विकास झालेला आहे. त्याच्यामुळं मँचेस्टर म्हणतात. मँचेस्टरला काय म्हणतात, आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे. या ठिकाणी उद्योगधंद्यांचा काय झालेला आहे, विकास झालेला आहे. नंतरचं वाक्य बघूया आपण. म्हणजे दुसरं वाक्य कसं आहे, बरोबर आहे. इचलकरंजीला महाराष्ट्राचं मँचेस्टर म्हणतात. हे सुद्धा कसं आहे, बरोबर आहे. मुंबई हे महाराष्ट्रातील कापड उद्योगाचे प्रमुख केंद्र आहे. हे सुद्धा वाक्य बरोबर आहे. बघा, मुंबई हे महाराष्ट्रामधलं कापड उद्योगाचं प्रमुख केंद्र जरी असलं तरी मुंबईला भारताचं मँचेस्टर म्हणत नाहीत. अहमदाबादला काय म्हणतात, भारताचं मँचेस्टर म्हणतात. मँचेस्टर काय आहे, इंग्लंडमधलं कापड उद्योगाचा विकास झालेलं काय आहे, एक शहर आहे. म्हणून याला अशी नावं काय केली, दिलेली आहे. म्हणजे ब कडे या ठिकाणी काय बरोबर आहे. योग्य विधान आपल्याला ओळखायला सांगितलेलं आहे. आपला ऑप्शन क्रमांक काय आहे, आपला ऑप्शन क्रमांक 1 नंबर आहे. नंतर बघा, नंतरचा क्वेश्चन आपण पाहूया. महाराष्ट्रामध्ये पूर्वेकडून पश्चिमेकडे जाताना तापमान कक्षेमध्ये वाढ होते. महाराष्ट्रामध्ये पूर्वेकडून पश्चिमेकडे जाताना काय होते, तापमान कक्षेमध्ये वाढ होते. आता बघा, तापमान कक्षा म्हटलेले, या ठिकाणी काय म्हटलेले, तापमान कक्षा म्हटलेले. तापमान कक्षा इथं दैनंदिन सुद्धा तापमान कक्षा येते आणि वार्षिक सुद्धा दैनंदिन वार्षिक सुद्धा तापमान कक्षा येते. मग याच्यामध्ये बघा, तापमान कक्षा म्हणजे काय, जास्त तापमान आणि कमी तापमान याच्यामधला फरक म्हणजे तापमान कक्षा, लक्षात ठेवा. आणि ही तापमान कक्षा पश्चिमेकडून पूर्वेकडे जाताना काय होते, पूर्वेकडून पश्चिमेकडे जाताना वाढ होते. म्हणजे पूर्वेकडून पश्चिमेकडे जाताना म्हणजे अशी जाताना वाढ होते, कमी होते, लक्षात ठेवा. कारण कोकणाचा जर आपण भाग पाहिलं तर तापमान समप्रकारचं आहे, तापमानामध्ये बदल होत नाही. त्याच्यामुळे तापमान कक्षा उलटी कशी आहे, कमी आहे, लक्षात ठेवा.
तापमान कक्षा म्हणजे वाक्य कसं आहे, हे वाक्य चुकीचं आहे. दुसरं, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पश्चिमेकडून पूर्वेकडे जाताना पर्जन्याचे प्रमाण काय होते, कमी होते. हे वाक्य सुद्धा कसं आहे, चुकीचं आहे, लक्षात ठेवा. आता या ठिकाणी चुकीचं कसं आहे, हा पश्चिम म्हणजेच काय, इथं पश्चिमेकडून ज्यावेळेस मध्य महाराष्ट्र मराठवाड्यामध्ये येतो त्यावेळेस पावसाचं प्रमाण काय होतं, कमी कमी होतं, लक्षात ठेवा. आणि त्याच्यानंतर मराठवाड्यातून परत विदर्भाकडे जाताना पावसाचं प्रमाण काय होतं, वाढतं, लक्षात ठेवा. इथं आपण मराठवाडा म्हणूया, इथं आपण काय म्हणूया, मराठवाडा म्हणूया, इथं काय म्हणू आपण, विदर्भ म्हणून, लक्षात ठेवा. म्हणजेच काय, इकडे कोकण आपण म्हणू, इथं काय म्हणूया, कोकण म्हणूया. कोकणातून मराठवाड्याकडे जाताना पावसाचे प्रमाण म्हणजे पर्जन्याचे प्रमाण काय होतं, कमी होतं. आणि मराठवाड्यातून परत विदर्भामध्ये जाताना हे पर्जन्याचे प्रमाण काय होते, वाढतं. आणि आपण स्टेटमेंट काय केलंय, संपूर्ण महाराष्ट्र म्हणजे हा संपूर्ण महाराष्ट्राचा जर विचार केला तर पर्जन्याचे प्रमाण कमी होत जातं का, कमी होत नाही, लक्षात ठेवा. इथपर्यंत कमी होतं आणि तिथनं परत काय होतं, वाढत जातं. म्हणजे विदर्भामध्ये चांगल्या प्रकारे पाऊस पडतो. ठीक आहे, म्हणजे स्टेटमेंट काय झालेलं आहे, चुकलेलं आहे. आणि महाराष्ट्रामध्ये पश्चिमेकडून पूर्वेकडे जाताना आर्द्रतेचा घट, आर्द्रतामध्ये काय होते, घट होते पश्चिमेकडून पूर्वेकडे जाताना. हे स्टेटमेंट कसं आहे, हे स्टेटमेंट बरोबर आहे. या ठिकाणी काय विचारलेलं, योग्य विधान विचारलेलं आहे. म्हणजे या ठिकाणी योग्य विधान कुठलं, आपलं 2 नंबरचं आहे. नंतरचा क्वेश्चन आपण पाहूया. जोड्या लावण्यासाठी प्रश्न विचारलेला आहे. अभयारण्य त्याचबरोबर राष्ट्रीय उद्यानांवरती काय केले जातात, प्रश्न विचारले जातात. दुसऱ्या बाजूला जिल्हा दिलेला आहे. आता या ठिकाणी बघा, नायगाव मयूरेश्वर मोरांसाठी प्रसिद्ध आहे. कोणत्या ठिकाणी आहे, बीडमध्ये आहे. हा खूप फेमस आहे. आता तुम्ही बघा 4 नंबरला 3 एकाच ऑप्शनमध्ये दिसतोय, लक्षात ठेवा. याच्यावरून तुम्हाला उत्तर काढता येतं. म्हणजे आपला ऑप्शन क्रमांक काय आहे, 3 आहे. आपला ऑप्शन क्रमांक काय आहे, 3 आहे. म्हणजेच उमरेल करंडाला कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे, नागपूर भंडारा जिल्ह्यामध्ये आहे. त्याच्यानंतर कारंजा सोहळ काळविटांसाठी प्रसिद्ध आहे. कोणत्या जिल्ह्यामध्ये, वाशिम अकोला जिल्ह्यामध्ये आहे. आणि मायनी पक्ष्यांसाठी फेमस असलेलं कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे, सातारा जिल्ह्यामध्ये आहे. जे महाराष्ट्रातली अभयारण्य आहेत आणि त्यांचे जिल्हे जोड्या लावण्यासाठी आयोगाने भरपूर वेळा प्रश्न विचारलेले आहेत. राष्ट्रीय उद्याने जिल्हे सुद्धा काय करायचे, लक्षात ठेवायचे. नंतरचा बघा, महाराष्ट्र राज्याची वायव्येकडील आणि उत्तरेकडील नैसर्गिक सीमा म्हटलेलं आहे. इथं राजकीय सीमा नाही म्हटले, लक्षात ठेवा. राजकीय सीमा, राज्यांना लागलेल्या सीमा ज्या असतात त्यांना राजकीय सीमा म्हणतात. त्याच्यावरती सुद्धा आपण काय केलेत, प्रश्न तयार केलेला आहे. नैसर्गिक सीमा लक्षात ठेवा, डोंगर रांगांनी वगैरे काय वेढलेली या ठिकाणी. मग कोणत्या टेकड्यांनी निश्चित केलेले आहे, वायव्येकडील म्हटलेले. वायव्येकडील जर म्हटलं तर अखराणी टेकडी आहेत. आणि या कोणत्या जिल्ह्यामध्ये येतात, या नंदुरबार जिल्ह्यामध्ये येतात. कोणत्या जिल्ह्यामध्ये येतात, नंदुरबार जिल्ह्यामध्ये येतात. आणि त्याच्यानंतर उत्तरेकडील कोणत्यात, गाविलगड टेकड्या आहेत. गाविलगड टेकड्या कोणत्या जिल्ह्यामध्ये येतात, अमरावती जिल्ह्यामध्ये येतात. कोणत्या जिल्ह्यामध्ये येतात, अमरावती जिल्ह्यामध्ये येतात. म्हणजे या ठिकाणी अशा प्रकारचे प्रश्न आयोगाने काय केलेत, विचारलेले आहेत. आता सुद्धा 2025 मध्ये अशा प्रकारचा प्रश्न आयोगाने विचारला.